आज आपल्यासोबत आहे योगेश सोमण सर. तुम्ही हिंदी चित्रपटामध्ये पण तुम्ही भूमिका साकारल्या. दृश्यम आणि उरी लोकांना दीर्घकाळ लक्षात राहील अशा भूमिका त्या होत्या. मी नाटकामध्ये एक अभिनेता म्हणून नेहमी जास्त रमतो. तुम्हाला कुठलीही याची प्रतिक्रिया स्पष्ट शब्दात बोलायचं तर नट म्हणून तुमची लायकी ही तिथल्या तिथे कळते असं मला वाटतं. जेव्हा जाईन ना त्यावेळेला जी चौकट येईल, ज्येष्ठ नाटककार लेखक योगेश सोमण यांचे निधन असं यावं हे माझं हे आहे. क्रोनॉलॉजी लावली तर पहिल्यांदा मला लेखक म्हणून ओळखलं जावं, मग दिग्दर्शक म्हणून ओळखलं जावं, मग प्रशिक्षक म्हणून ओळखलं जावं आणि सगळ्यात शेवटी चौथा जो माझा हे आहे तो अभिनय. पुण्याचं FTI क्षेत्र असो जिथे विद्यार्थी आंदोलन करतात की हे आम्हाला नको, यावर कलाकार म्हणून तुमचं काय मत आहे? कुठल्याही राजकीय नॅरेटिव्हसाठी आपण वापरले जात नाही होत ना, विमर्शासाठी आपण वापरले जात नाही होत ना, ज्याचा आपल्याशी काही संबंधच नाहीये तरी आपण वापरले जात नाही होत. तरुणांना काय सांगाल तुम्ही? व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. मी कमालीचा व्यसनाधीन होतो ज्यावेळेला मी कॉलेजमध्ये होतो. त्या व्यसनमुक्ती केंद्रात याला दाखल करावा का काय अशी माझी कंडिशन होती. संजू सिनेमाबद्दल तुम्ही आपलं मत व्यक्त केलं होतं. त्याला झालेली शिक्षा आणि असलेली कोर्ट केस, ज्या सगळ्या फॅक्ट्स इंटरनेटवर आज अवेलेबल आहेत, पालकांनी आपल्या मुलांना या फॅक्ट्स बद्दलही सांगावं. सलमान खान बद्दल पण म्हटलं होतं उद्या दोन अशी चित्रपट येतील की बा गाड्या बेधुंद चालवा, कसंही कोणाची जीवाची पर्वा. नंतर काही दिवसानंतर त्याच्यावरती फिल्म येईल आणि ते असं होईल की मी प्रेमात बेधुंद झालो होतो आणि लोक ते ऍक्सेप्ट सुद्धा करते. हे तर ग्लोरिफाय झालं तर हे खूप चुकीचं आहे. एका अभिनेत्यासाठी किंवा यांच्यासाठी मी सांगेन तुमच्या गरजा कमी करा की जेणेकरून तुम्हाला कॉम्प्रोमाइज नाही करावं लागणार. नमस्कार, UCN पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. UCN पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही नेहमीच खास लोकांशी भेट घालून देत आलो आहोत. आज आपल्यासोबत असे मान्यवर आहे जे कलाकारच नव्हे तर दिग्दर्शक देखील आहे आणि लेखक पण. मी जास्त सस्पेन्स निर्माण करत नाही. आज आपल्यासोबत आहे योगेश सोमण सर. नमस्कार सर, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, अनेक दशकांपासून तुम्ही लेखक, दिग्दर्शक, कलाकार म्हणून नागरिकांच्या आणि आपल्या चाहत्यांच्या भेटीला वेगवेगळ्या रूपात आलेल्या आहात. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडलेल्या आहेत. सर्वात पहिले केव्हा तुम्ही या क्षेत्रात पदार्पण केलं? तारीखवार आणि हे सगळं विचारात घेतलं तर जवळजवळ 17 मे 1987 पासून मी नाटक पहिल्यांदा तर नाटकाने सुरुवात झाली. या नाट्य क्षेत्राकडे मी आलो, तिथे रमलो, मग वावरायला लागलो. 17 मे 1987 साली. म्हणजे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की 1 मे पासून एक कार्यशाळा होती, नाट्य अभिनय प्रशिक्षण. जसं आता नागपूरमध्ये सुद्धा अनेक कार्यशाळा सुट्ट्यांमधनं आणि याच्यामधनं होतात, तशी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा होती. त्याच्यामध्ये सहभागी झालो आणि त्याच्या आधी माझी नाटकाची काही पार्श्वभूमी नव्हती. म्हणजे गॅदरिंगमध्ये कधी काही करायचो किंवा म्हणजे आता आपण रूट्सच शोधायला लागलो तर गॅदरिंगमध्ये वगैरे स्वतःच काहीतरी एखाद्या कथेवरनं स्किटसारखं तयार केलं, मुलांकडनं ते बसवून घेतलं किंवा एखादं बालनाट्य स्वतः पाहिलं तर लगेच त्याच्यासारखं घरामध्ये काहीतरी केलं वगैरे. पण ते काही नाटकाची आवड नाही किंवा किंवा नातेवाईकांची पासून नाही, नक्कल वगैरे नाही, नातेवाईकांची नक्कल वगैरे केली का कधी? हां, ती तर सारखी करतच असतो. म्हणजे अजूनही ती करतो. म्हणजे तो एक मोठा इव्हेंट असतो नातेवाईक सगळे जमल्यानंतर. जे समोर आहेत त्यांची सुद्धा करतो ते. पण असं की बाळाचे पाय पाळण्यात दिसल्यासारखं लहानपणापासून नाटक करत आलो वगैरे अशी कुठली माझी पार्श्वभूमी नव्हती. ना घरची पार्श्वभूमी नाटक किंवा या सगळ्याची होती. या कार्यशाळेमध्ये मात्र माझं स्वतःचं एक हे असं झालं, मला आपण म्हणतो ना कुठल्याही कलाकाराला किंवा कुठल्याही काही असं वेगळं करणाऱ्याला एक स्वतःला स्वतः सापडतो आपण. मग तो खेळाडू असेल, कलाकार असेल, कवी असेल. तसं मला माझ्यातला दिग्दर्शक आणि लेखक मला तिथे सापडला. जाणवलं तुम्हाला? म्हणजे तिथले जे काय आपण म्हणतो उत्स्फूर्त नाट्याविष्कार वगैरे असे जे एक्सरसाइज असतात त्या कार्यशाळांमधनं, जे आजही घेतले जातात. तर त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की मला इतर 4 जणांपेक्षा वेगळं सुचतं किंवा कथानकही सुचायचं हे झालं तर मला एखाद्या वन लाईनवरनं वेगळं काहीतरी स्ट्रक्चर बनवता येतं, सुचतं. ते मला माझा जो काय 5-10 जणांचा ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये ते बसवता येतं आणि त्यांच्याबरोबरच मला त्याच्यात कामही करता येतं. सो या ज्या नाटकाला अत्यावश्यक असलेल्या ज्या तिन्ही गोष्टी आहेत, लेखन, दिग्दर्शन आणि स्वतः सादरीकरण अभिनय. म्हणजे अभिनय. या तिन्ही गोष्टी जमतात हे कळायला लागलं. म्हणजे कित्येकांना शेवटपर्यंत ते जमतंय का नाही हेच कळत नाही. पण ते मला म्हणजे त्या कार्यशाळेचा माझ्यासाठीचा उपयोग काय? तर मला माझ्यातला रंगकर्मी किंवा मी या ठिकाणी रमू शकतो. इथे माझ्या म्हणजे काय एखाद्याला सुचणं हेच काय इज द लिमिट असतं खरं सांगायचं तर. आणि ते सुचलेलं स्वतःला कळणं. नाहीतर माणूस रस्त्याने चालत जात असताना, गाडी चालवत असताना त्याला अनेक गोष्टी सुचत असतात. ज्याला काही जण दिवास्वप्न म्हणतात, काही जण स्वप्नामध्ये हरवलेलं म्हणतात. काही जण म्हणजे जे लेखन प्रक्रियेमधले असतात ते म्हणतात, की आपल्या लेखनावरती किंवा जे काही त्याच्या विचार प्रक्रिया आहे त्याच्यावरती तो काम करत असतो असं वाटतं. सो ते कळणं खूप महत्त्वाचं असतं. तर तो ट्रिगर होता माझ्यासाठी.
मग आम्ही एक संस्था तयार केली स्नेह पुणे नावाची, जी आज तागत चालू आहे. ज्याला हौशी नाटक मंडळी असं आपण म्हणू शकतो. मग त्याच्यातनं वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा असतील, मग महाविद्यालयीन याच्यामध्ये म्हणजे मी तेव्हा माझा डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा हे पूर्ण केलेला होता. सो ती जी सुट्टी होती थर्ड इयर झाल्यानंतरची, त्या सुट्टीमध्ये मी हे केलं. म्हणजे जेव्हा एक वेगळी काहीतरी करिअर करायची, तो टर्निंग पॉइंट ठरला हां, तुमचा. की म्हणजे आता प्रिंटिंग केल्यानंतर एक तर स्वतःची प्रेस टाकायची किंवा दुसरीकडे इंटर्नशिप. म्हणजे मी ॲक्चुअली सकाळ प्रेसमध्ये 6 महिने इंटर्नशिपसुद्धा केली आणि तरी तेव्हा तोपर्यंत नाटकाचा चस्का लागलेला होता. सो कायमस्वरूपी आता प्रिंटिंग प्रेस आणि वर्तमानपत्रातली असल्यामुळं रात्रीच सगळं काम, नाईट शिफ्टच असायची मला कायम. मग दिवसभर नाटक कर, हे कर. मग नंतर कळलं की नाही आपण यात रमू शकतो. मग थोडीशी घरी कुरबुर झाली, कारण अगदी मिडल क्लास फॅमिलीतला होतो. हो, कारण मी तोच प्रश्न माझ्या मनात आला, की 80चा जो काळ होता, तेव्हा शिक, पदवी घे, नोकरी कर किंवा व्यवसाय कर. बरोबर. मग त्यात नाटक करणं म्हणजे कुठल्याही मध्यमवर्गीय आणि मराठी कुटुंबामध्ये एक विरोध होतोच. तर असा काही विरोध तुमच्या घरी तसा विरोध माझा वडिलांकडनं जास्त झाला. कारण तुम्ही म्हणता तसं की अगदी टिपिकल मेंटॅलिटी असते. अर्थात त्याच्यात एकही असं होतं की मी काहीतरी वेगळं करीन हे थोडंसं कुटुंबामध्ये होतं. म्हणजे महत्त्वाचं कारण असं होतं की टी-वाय झाल्यानंतर मी कदाचित तृतीय वर्ष करण्याची शक्यता होती नागपूरला येऊन. तृतीय वर्ष आणि मग त्याच्यानंतर काही दिवस प्रचारक जायचं, ही माझी मेंटॅलिटी होतीच तेव्हा. आणि तेव्हा मी खूप संघाचं जोरात कार्य माझ्या भागामध्ये करत होतो. म्हणजे अजूनही करतोच, पण त्यावेळेला ज्याला आपण विद्यार्थी दशा म्हणतो, तसं मी मंडल प्रमुख होतो. महिन्याच्या सुट्टीमध्ये नाटक नावाची गोष्ट आयुष्यात आली आणि मग मी नाटकाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता झाल्यासारखं झालो. कारण तशी कुठली कौटुंबिक पार्श्वभूमी माझी नाटकाची नव्हती, की बाबा काहीतरी कोणीतरी वडील आधी करतायत, स्वतःची नाटक कंपनी आहे किंवा हे काहीच नाही. म्हणजे आई किंवा कीर्तन वगैरे असं काही? हां, किंवा आई शिक्षिका असल्यामुळं तिन्ही गॅदरिंगची काही नाटकं विद्यार्थ्यांची बसवली असतील, तेवढंच काय ते घरामध्ये नाटक. पण नाटक बघायचं मात्र सगळेजण. म्हणजे एक चांगले प्रेक्षक सगळे होते. तर त्याच्यामुळे घरचे जरा एकदम हे झाले, की हा काहीतरी भलतंच करतोय आता. म्हणजे नुसतंच घरचे नाही तर दारचे पण. म्हणजे आमचे संघातले सुद्धा सगळे अधिकारी, कारण नातेवाईक, तशा विशेषतः ह्यानी नातेवाईकांचा हे असा क्षेत्र थोडं मध्यमवर्गीयांसाठी बदनाम होतं किंवा कदाचित अजूनही थोड्याफार फरकाने आहे. वाया जातो असं नाही, पण याच्यामध्ये रिस्क फॅक्टर जो आजही हां, बरोबर. विविध विद्यार्थ्यांच्या पालकांशी जेव्हा मी चर्चा करतो त्यावेळेला किंवा त्यांच्याकडनं पहिलं हे असतं, की याच्यात यशाची खात्रीच असते असं हां. नाही. की यश सातत्याने नसतं. किंवा त्याचं सातत्य नसतं. म्हणजे ज्यांना 9 to 5 जॉबची सवय असते ज्या कुटुंबांना, की 1 तारखेला 31 तारखेला पगार आलेला बँकेत जमा झालेला असतो आणि चाकरी त्या लागते. खातेवहीमध्ये त्या महिन्याभराच्या खर्चाची दूधवाला ठेवल्या जातात आणि महिना त्याच्यात काढला जातो. अशी ज्यांना सवय असते ती इथे नसते. इथे आज काम आहे, पुढे 6 महिने काम आहे, तर त्याच्यानंतर पुढचे 6 महिने कदाचित काम नसेल किंवा हे असेल. किंवा यश हे फक्त कौतुकाचं असतं, पण फायनान्शियली बघितलं तर ते पण नसतं. आणि ज्या वेळेला मी नाटकासाठी पूर्ण वेळ द्यायला लागलो, त्यावेळेला नाटक आणि चित्रपट हे 2च क्षेत्र अशी होती, म्हणजे ज्याला आपण करिअरसाठी म्हणतो, तशी होती. कारण तोपर्यंत चॅनल्स एवढे आलेच नव्हते. कोणतेच म्हणजे दूरदर्शन एवढंच फक्त होतं. सो त्यामुळे संधी खूप कमी होती. म्हणजे आज असं आपण म्हणतो, की जवळ आज शेकड्यांनी एंटरटेनमेंट चॅनल जायचं आणि ज्याच्यामध्ये कलाकारांना किंवा सोशल मीडियावर पण काही आहे जसं म्हणजे आता म्हणजे त्या ऑप्शन्स शिक्षणासाठी स्काय इज द लिमिट होतं, तसं आता अपॉर्च्युनिटीसाठी आहे. स्काय इज द लिमिट. तुम्ही शिकून बाहेर पडलात किंवा जरा अनुभव घेऊन बाहेर पडलात, की तुम्हाला कितीतरी प्लॅटफॉर्म मिळू शकतात. तरी स्ट्रगल आहेच म्हणजे तरी ती, कारण शेवटी हे असं आहे ना, की लोकांनी ॲप्रिशिएट केल्याशिवाय तुमचं नाणं बंदा रुपये आहे की नाही हे बरोबर. कळतच नाही. आणि मला असं वाटलं, की ह्याच्यात एकदा प्रयत्न करावा. कारण ना एक वेगळी कुठलीतरी वाट चोखाळण्यासाठीची एक जी मनोवृत्ती असते ती तुमची माझ्या होती. लहानपणापासून होती. म्हणजे ज्याच्यामध्ये ॲक्चुअली असं होतं, की डिप्लोमाला वयाच्या 19-20व्या वर्षापर्यंत मी कोवळं वय ज्याला म्हणतो तसं. बॅडमिंटन खूप चांगलं खेळायचो. त्याच्या आधी हॉकीला सुद्धा आंतरशालेय याच्यामध्ये हॉकी खेळायचो. सो स्पोर्ट्समध्ये पण मी होतो. पण बॅडमिंटनचा तो त्यावेळचा होणारा जो खर्च होता एक स्पोर्ट्समन म्हणून घडवण्यासाठीचा, तो माझ्या वडिलांना परवडणं शक्य नव्हतं. कारण तरी वडील म्हणजे छान होते, म्हणजे पण आपल्याकडे एक ती काटकसरी वृत्ती तयार होते. वडील माझे बँकेत मॅनेजर किंवा तेव्हा होते. म्हणजे हे पण एक करिअर म्हणून असं नव्हतं एक्झॅक्टली, तेव्हा. ह्याच्याकडे तसं बघितलं जायचं नाही. बरोबर. मग तुला तेव्हा तो क्रिकेट खेळ. गावस्करांचा काळ होता. आता फक्त क्रिकेट हा एकच फक्त एक पण विनोद एक लक्षात घ्या, की आपण आता गावस्करांचा काळ जरी म्हणत असलो तरी व्यावसायिक क्रिकेट म्हणून त्यावेळेलाही ज्याला एवढं आपण रूप आलं त्यांना नव्हतं. मिळणारे पैसे ह्याचा जर विचार केला,
तर ते खूप नंतर सुरू झालं हे लक्षात घ्या, की ओ-डी-आय ज्यावेळेला खूप गाजलं आणि हे व्हायला लागलं, त्यानंतर त्यांचे खिसे भरायला लागले. नाहीतर हं. तोपर्यंत मला आठवतंय, की 3,000 पर कसोटी वगैरे अशा त्यांची पेमेंट्स हे म्हणजे स्वतः गावस्करांनीच सांगितलेलं. सांगितलं. हां. सो तो काळ खूप हे आणि ते तेव्हाही तसंच होतं ना, की चांगलं खेळायचं, रणजीमध्ये गाजायचं हं. आणि इंडियन ऑइल असेल, महाराष्ट्र बरोबर बँक सर. असेल, अशा ह्याच्यामध्ये तिथे लागायचं. हां. खेळाडू कोट्यामध्ये, तसं हां. कलावंत कोट्यामध्ये. म्हणजे वडिलांनी किंवा घरच्यांची एक थोडीशी अशी झाली, की "चल बाबा तू राज्यनाट्य किंवा असं काहीतरी कर, म्हणजे कलाकारांच्या कोट्यामध्ये छोट्या-मोठ्या तुला काही होऊ जॉब म्हणजे लागू शकेल." चाकोरीबद्ध परत आयुष्यामध्ये पण तुमचं त्यात होऊ कुठं काही मी रमलो नाही आणि याला मात्र माझ्या आईनी खूप सपोर्ट केला. वडिलांनी कुरबुर केली. म्हणजे घरी कुठे असं हं. जरी कडक शिस्तीचं हे असलं तरी कुठे कंपल्शन केलं गेलं नाही. फक्त वडिलांनी 21व्या वर्षी ही तंबी दिली, की अन्न, वस्त्र, निवाऱ्यापैकी निवाऱ्याची व्यवस्था आणि अन्न हं. जोपर्यंत मी रिटायर्ड होत नाही तोपर्यंत तुला या घरात मिळेल. अच्छा. पण वस्त्र आणि बाहेरचे जे काही तुझे खर्च असतील, गाडीतलं पेट्रोल असेल पासून ते हा तुझा छंद जर तुला जोपासायचा असेल आणि तर त्याची ॲमेचॉर जबाबदारी ॲक्टिव्हिटीमध्ये, घेऊन. हां. तर ते तुझं तू बाहेरचं. म्हणजे काही वेळेला आमच्या पुण्यामधलं भरतनाट्य मंदिर थिएटर बुक करण्यासाठी जे काय तेव्हा 3,000-3,500 लागायचे. ते वडिलांकडनं कर्जाऊ घ्यायचो. अच्छा. नाटकाचे प्रयोग झाले, की त्याच्यातनं मिळणाऱ्या उत्पन्नामधनं वडिलांचे पैसे महिन्याभरात फेडायचो. असंही केलेलं आहे. हां. म्हणजे अर्थात हा काही खूप स्ट्रगल नाही, हा सगळ्यांना करावा खरं लागतो. होतं. हां. अशी जवळ-जवळ 10-15 वर्ष काम करत होतो. माझ्या बाबतीत एक असं झालं, की मी म्हणजे थोडा तो माझ्या स्वभावातला दोष असेल. मी उमरे जिजवायला हं. थोडा हिचकिचायचो. अच्छा. म्हणजे ज्याला आपले फोटो घेऊन जाणं, आपण काय-काय केले ते सर्टिफिकेटं घेऊन जाणं, लोकांना सांगत बसणं. कारण मला आहे ना एक अनुभव मी नाव नाही घेणार, पण एक अनुभव असा आला, की मी त्या काळाला 87 साली जेव्हा प्रशिक्षण झालं आणि अभिनयाच्या यामध्ये काहीतरी करावं म्हणून माझ्यासाठीचा एक ओपन प्लॅटफॉर्म हा असा वाटतो, की महाराष्ट्रभरात जवळ-जवळ 50 ते 60 एकपात्री अभिनय स्पर्धा होतात. ज्या कॅश प्राइजेस असतात. मग ₹500 पासून ते ₹3,000 पर्यंत त्याची हे असते. काशीनाथ घाणेकरांच्या नावाने एक ट्रस्ट आहे त्यांचा, हं. काशीनाथ घाणेकरांच्या नावाने. त्यांचा द्वितीय पुण्यस्मरण होतं. द्वितीय का तृतीय. त्यानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्रभरासाठी एक मोठीच्या मोठी स्पर्धा घेतली होती आणि त्यात जवळ-जवळ 100 कलाकारांनी भाग घेतला होता. तो माझा पहिला हं. स्पर्धात्मक अनुभव आणि त्याच्यामध्ये मीच लिहिलेलं एक 10 मिनिटाचं 7 मिनिटं कमीत कमी आणि 10 मिनिटं असं त्याचं हे होतं. 10 मिनिटाचं एक परफॉर्मन्स सादर केला कैफियत नावाचा आणि जो लोकांच्या दृष्टीने माइंड ब्लोइंग होता आणि तिथे मला कैफियत म्हणजे स्वतः तक्रार म्हणजे कुठला विषय घेतला होता? सामाजिक काही असं? त्यावेळेला आपल्या इथे पंजाब प्रश्न खूप ज्वलंत हां, होता. तेव्हा बरोबर. आणि तेव्हा संघाच्या मोगा हां, इथल्या एका मोगा. हां. संघस्थानावरती 23-24 हत्या त्यावेळेला झालेल्या ते होत्या. हां. तर त्यातल्या एका शिक्षकाचा मी मनोगत हां, म्हणून की सारखं. त्याच्यासमोर हे घडलेलं आहे. हां. आणि हे अशा ह्याच्यासमोर आणि बंदूक रोखलेली असताना तो त्या दहशतवाद्यांशी बोलतोय, संवाद हां. साधतोय. म्हणजे त्यांनी आधी हां, सॉर्ट आउट करायचा हां, प्रयत्न अशा केला असं. पद्धतीने लिहिलेलं होतं आणि ते केलं होतं. तर तिथे मला पहिल्यांदा एक स्पर्धात्मक याच्यामध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती पहिलंच मिळालं अर्थात. अच्छा. 2 स्तरावरती ती होती. 2 याच्यामध्ये. सो फायनलला गेल्यानंतर तिथेही सादर झाल्यावर पहिलं मिळालं आणि मग 87-88 या 2 वर्षामध्ये मी महाराष्ट्रभरातल्या जवळ-जवळ मग डोंबिवलीपासून ते सातारा, कर्जत-बिर्जत इथं कारण पुन्हा एकदा, की स्वतःची अशी संस्था अजून तोपर्यंत तयार झाली नव्हती. मग मी काय करू शकतो? तर मी एस-टीने जायचो, एकपात्री अभिनय सादर करायचो आणि बऱ्याचदा पहिलंच बक्षीस घेऊन यायचो. सो त्याचा एक कॉन्फिडन्स आला. कारण हं. आपल्याला कोणी गॉडफादर नसेल, तर हे हं. प्लॅटफॉर्म्सच आपले गॉडफादर असतात असं मला वाटतं. सो आणि मग लोकांपर्यंत जाण्यासाठीचा तो एक हे पण म्हणजे आजही जेव्हा मी डोंबिवलीमध्ये हे करतो त्यावेळेला त्यावेळेला उतरलेले जे हं. साधे माझे मग समकालीन आहेत, हं. ते सगळे ती आठवण सांगतात, की तुझं आम्ही हे पाहिलेलं बघितलं होतं होतं. किंवा हे. सो तिथपासनं ती सुरुवात झाली. तर ते मी जो अनुभव सांगत होतो, की ते पहिलं बक्षीस मिळाल्यावर सगळ्यांना कौतुक असतं. मग चला आता व्यावसायिक नाटकांसाठी पण आपण हे करावं. करू शकतो आपण हे. तर त्यामुळे एक पेपरमध्ये जाहिरात आलेली होती, की निर्मात्यांच्याकडनं, की त्यांचं गाजलेलं तेव्हा मराठी नाटक होतं कुरियात सदा टिंगलम नावाचं. हां. तर त्यांचं दुसरं काहीतरी का त्याचा सेकंड पार्ट येणार होता आणि त्यासाठी व्यावसायिक नाटकात काम करण्यासाठी आणि तेव्हा नाटकाचंच पहिलं हे होतं. म्हणजे नाटक हे प्रवेशद्वार जसं हां. आजही आहे, की अभिनयाची पहिली स्टेज तुम्ही नाटकाच्या प्रांगणामध्ये काहीतरी करा असं असतं. सो असं व्यावसायिक नाटक करण्यासाठी नवीन ऑडिशन्स भेटायचं आहे आणि मी त्या निर्माता दिग्दर्शक ना भेटायला त्यांच्या ऑफिसवर ज्यावेळेला गेलो आणि माझं सर्टिफिकेट वगैरे दाखवलं. एकतर
ते ऐकण्याच्या मन फारसे याच्यात नव्हते. कारण कदाचित असं झालं असेल, की आधी जवळ-जवळ 40-50 लोक येऊन गेलेले असतील आणि माझा 51वा वगैरे नंबर असेल. त्यामुळं सगळ्यांनी तेच सांगितलेलं असेल. तर आपल्याला ज्याचं भयंकर अप्रूप होतं, की जे मी महाराष्ट्रभरातल्या 80 लोकांमधनं मिळवलेलं जे माझं प्रमाणपत्र होतं, ते ज्यावेळेला असं असं टाकून दिलं जातं, त्यावेळेला ती जी एक तिडीक नाही म्हणणार, पण मी खूप नाराज झालो त्यावेळेला. म्हणजे मी दुःखी झालो, हर्ट झालो. मला राग आला किंवा नाही, ती काही नाही. वास्तविकता किंवा एक हां, नाही. भयान नाही, नाही, ते चटका नाही. देणारा किंवा की असं असतं. माझ्या यशाला इतकं म्हणजे मी ज्याच्यासाठी जीव तोडून काहीतरी केलं, त्याला एखादा समोरचा माणूस इतक्या कॅज्युअली कसं काय घेऊ शकतो? याचा मला खूप त्रास झाला त्या पण दिवशी. आज जेव्हा तुम्ही या टप्प्यावर आहात, तर ते तसे का वागले असतील? काय वाटतं? ते कंटाळले असतील त्या दिवसभरात. अच्छा, हां, असं होऊ शकतं. त्यामुळे हां, आता आता हेच सांगणार आहे असं म्हणून. हं. पण माझ्यासाठी नवं होतं ना ते. हां, तो कदाचित. तिथे एक हे झालं, की अरे बापरे! हे अशा पद्धतीचं स्ट्रगल आपण नाही करू शकत. म्हणजे असे फोटोग्राफ ड्रॉवरमध्ये पडून आहेत आणि आपण जर दर 2 दिवसानंतर "काय झालं सर? काय झालं सर?" हे आपल्याच्यानी होणार नाही. हेही गरजेचं आहे. हा माझा दोष असू शकतो, की मी अशा पद्धतीने स्ट्रगल नाही करू शकत. आणि मग मी मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धा, सर्व पद्धतीच्या लेखनामधल्या त्याच्यावरती ज्या फोकस केलं. अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या सगळ्या. कारण माझ्या सुदैवाने मी लेखनही बरं करतो, मी दिग्दर्शनही करतो आणि मी अभिनय करतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला हे सांगितलत, की असं बहुविध हे व्यक्तिमत्व घडलंय, नाटकामुळेच घडलंय. तुमचा आवडता म्हणजे भाग कुठला? हे कुठला तुम्हाला आवडतं? आयुष्याच्या दिग्दर्शन की लेखन? कारण लेखन हे मनापासून असतं. आधीच ती स्क्रिप्ट डोक्यात असते. मग ती मूर्त रूप घेते शब्दांच्या माध्यमातून आणि अभिनय या तिघांपैकी तुम्हाला काय आवडतंय? तर माझी सगळ्यात शेवटची प्रायोरिटी अभिनय ही आहे. म्हणजे मी आता हे गमतीने म्हणेन किंवा कदाचित ही अ, हे स्वप्न असेल किंवा भविष्यवाणी ठरावी. जेव्हा जाईन ना, त्यावेळेला जी चौकट येईल, त्यावेळेला ज्येष्ठ नाटककार, लेखक योगेश सोमण यांचे निधन असं यावं, हे माझं हे आहे. अभिनेता म्हणून काय? कारण कारण अभिनय हे क्राफ्टवर्क आहे. म्हणजे मी म्हणतो ना, माझ्या याच्यामध्ये मी जर हं. क्रोनॉलॉजी लावली, तर पहिल्यांदा मला लेखक म्हणून ओळखलं जावं, मग दिग्दर्शक म्हणून ओळखलं जावं, मग प्रशिक्षक म्हणून ओळखलं जावं आणि सगळ्यात शेवटी चौथा जो माझा हे आहे, तो अभिनेता. अभिनय. अभिनय हा दिसतो. मग तो नाटकात असेल किंवा चित्रपटात असेल किंवा सीरियल सीरीजमध्ये असेल. त्यामुळं असं वाटतं, की तो तोच आहे. जेव्हा पहिल्यांदा दृश्यम और हे सिनेमे दिसले, नाही तर त्याच्या आधी मी 2010 पर्यंत फार अभिनय किंवा असा टीव्ही मीडियामध्ये आलोच नव्हतो. मी नाटक आणि माझं प्रशिक्षण आणि या सगळ्या ह्याच्यामध्येच मी रमायचो. तिथे आल्यामुळे म्हणजे माझी पहिली डेली सोप होता "दिल्या घरी तू सुखी राहा" नावाचा. हं. तर त्यावेळेला मी करायला लागल्यानंतर मला त्या माध्यमाची ताकद कळली, की त्या डेली सोपचे 5 दिवस हं. पहिले एपिसोड दिसायला लागल्यानंतर त्यातल्या 2-2 दृश्यात काही फार नाही, पण तरी काही लीड नव्हता तो. त्या लीडच्या वडिलांची भूमिका होती. सो त्याच्यामध्ये ज्यावेळेला मी दिसायला लागलो आणि असं झालं, की सोमवार ते शुक्रवार तो डेली सोप होता आणि आम्ही गुरुवारी का काहीतरी कुठल्यातरी एका सिनेमाला गेलो होतो. 4च दिवस झाले होते सुरू होऊन आणि ज्या पद्धतीने लोकं बघत होते, प्रेक्षक तिथे आलेले समोरासमोर, त्यावेळेला मला जाणवलं, की या माध्यमाची ताकद काय? की तुमचा चेहरा एका रात्रीत काही लाख लोकांपर्यंत जातो आणि तो रजिस्टर्ड होतो. ही ताकद आहे आणि त्याची. लोकं मनापासून हां, प्रतिक्रिया त्यांच्या देतात. त्यांच्या हां. पद्धतीने. कारण असं गमतीत म्हटलं जातं, की महाभारतात जे दुर्योधन वगैरे होते त्यांना लोकं शिव्याशाप पण द्यायचे. असं हो. तर असंही एक अनुभव येऊ मग ते शकतो. लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्याच्याकडे बघतात. बरोबर. हां. तर भावनिक होऊन बघतात. हां, म्हणजे तो काळ वेगळाही होता त्या किंवा ते नुक्कड किंवा बाकीचे डेली सोप होते बरोबर. जेव्हा तेव्हा मिट्टी दूरदर्शन की होतं रंग फक्त. दूरदर्शन होतं. हां. पण मराठीमध्ये पण जसं तुम्ही डेली सोपमध्ये उतरलात किंवा तर तेव्हा काय वाटलं मी तुम्हाला? सांगितलं तो तसं. काळ वेगळा होता जरा. मुळात 2011-12 बहुतेक 12-13 असेल. त्याचं कारण खूप माझं वैयक्तिक होतं. म्हणजे डेली सोपकडे वळण्याचं कारण असं होतं, की माझा सख्खा धाकटा भाऊ हा ब्रेन ट्यूमरनी गेला. आणि आपल्याला ना माणूस आपल्या जवळचा माणूस गेल्यानंतर आपल्याला जाणवतं. विशेष म्हणजे भावाच्याच बाबतीत, की मी किती त्याला अटॅच्ड होतो. मी खूप डिस्टर्ब झालो. म्हणजे मला माझ्या माझ्या आईबरोबर राहणंही मला हे होतं. कारण मला माहिती असायचं तिला किती हां. दुःख झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःला सावरून आणि आहे ती घरच्यांना सगळीच माणसं त्यावेळेला अवतीभोवतीची माणसं जी सांत्वनासाठी यायची, जी हे करायची, त्या सगळ्यापासून लांब जावं असं मला खूप वाटायला लागलं, की मला माझ्या स्पेसमध्ये जरा जायला पाहिजे. तर अ, काय झालं माहीत नाही मला, पण मी त्या एका याच्यामध्ये जे लालन सारंगांचे जे चिरंजीव आहेत, राकेश सारंग, त्यांना मी मेसेज केला माझा आधीचा परिचय असल्यामुळे, की मी एक पुढं वर्षभर तरी टीव्ही माध्यमामध्ये काम करू इच्छितोय. तर काही काम असेल तर मला नक्की सांगा. कारण तोपर्यंत माझ्या बाबतीत एक असं हे होतं, की नाटक, प्रशिक्षण
प्रायोगिक समांतर रंगभूमीवर काम करणारा व्यावसायिक असा हा व्यावसायिक रंगकर्मी आहे. त्यामुळे हा वेळ देईल की नाही आपल्याला माहीत नाही. सो तसं जेव्हा झालं त्यावेळेला काय असतं ते सगळे योग जुळून येतात. त्याप्रमाणे त्यांच्याकडं ते त्यांच्या डोक्यात एक काहीतरी चाललंच होतं कास्टिंग या दिल्या घरी तू सुखी राहायचंच. तर त्यांनी लगेचच त्याच म्हणजे मेसेज वाचला, त्याला रिप्लाय केला आणि तू टिळक रोडला त्यांचं एक मासेमारी नावाचं दुकान आहे. हॉटेल होतं. तर तिथं ते आले होते मुंबईतून. म्हणजे ते चालवायच्या लालनताई, त्यांचा शौक म्हणून, हाऊस म्हणून. तर तिथे ये आपण काही भेटूयात जरा. मग तिथं गेल्यावर मी त्यांना ते म्हणले, "नक्की तू करणार आहेस का 1 वर्षभर?" म्हणजे हं. खात्री नव्हती त्यांना. तर मी म्हटलं, "असं-असं झालेलं आहे." म्हणजे मी आता तुम्हाला सांगतोय बरोबर. तेच मी तिथं सांगितलं, की माझी अ, मला मनस्थिती म्हणजे मला पुण्यातनं सोडून एकदम वेगळ्या ठिकाणी वेगळी ॲक्टिव्हिटी चाललेली आणि ज्यांना काही माहीत नाही आहे, अशा ठिकाणी जायचं, की ज्यांचे चर्चेचे विषय वेगळे असतील, ज्यांचं माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा किंवा असेल, सांत्वना किंवा असं बाकी असेल अशा ठिकाणी मला जायचंय. मग त्यांनी लगेच सांगितलं, "उद्या ये तू मुंबईला." त्यांचा सेट लागलेला होता. तिथं आपण ऑडिशन घेऊ आणि चॅनलनी हो दिलं तर आपण करून टाकू. आणि ते इतकं फटफट झालं, की मी दुसऱ्या दिवशी गेलो, ऑडिशन दिली. मी परत घरी येत असताना वाशी टोल नाक्याच्या आसपासच मला मेसेज आला. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सुरू होणार होतं चित्रीकरण आणि त्याचं कॉल टाईम आणि हेच सांगायला लागले. सो इतकं भरकन झालं ते आणि मग तो प्रवास सुरू झाला. पण तरी मला त्याची फार गोडी नाही लागली. म्हणजे हं. एक सीरियल संपली की लगेच दुसरी करतोय, दुसरी संपायला कळतंय की लगेच तिसरी म्हणजे करायला वर्षभराचा जो ब्रेक घ्यायचा होता तो तुम्हाला इथे तो मी मिळाला. घेतला. मग त्यानंतर पुन्हा मेहंदीच्या पानावर म्हणून एक असंच एक 3 महिने ते केलं. मग मग मध्ये जवळ-जवळ 2 वर्ष काही केलं नाही. त्याच्यात दृश्यम फिल्म आली. ती सुद्धा निशिकांत आमचा कॉन्टेम्पररी म्हणजे एकांकिका स्पर्धा-बिर्धा असं तर जुना करणं परिचय हां. तुमचा त्यांचा. तर त्यामुळे पुन्हा त्यांनी जेव्हा नाव निघालं तेव्हा विचारलं, "बाबा तो करणार आहे की नाही ते बघा, नाहीतर तो समांतर रंगभूमीवर वर्कशॉप-बिर्कशॉप असं घेतो, पण तो करणार." कारण मला हे नक्की माहिती होतं की मी अभिनय चांगला करतो. म्हणजे मला असं कुठेही नव्हतं की शिकतोय, करतोय, माहीत नाही वगैरे. ते आपण चांगलं करू शकतो हे माहिती आहे. पण तरी जो आपला मूळ प्रश्नाच्या ह्याच्यानुसार की माझ्या दृष्टीने ते क्राफ्ट वर्क आहे. क्रिएटिव्हिटी या पहिल्या 3 याच्यामध्ये आहे. म्हणजे एक लेखक कागदावर काहीही नसताना प्लेन पांढऱ्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेला पेनाने लिहायला सुरुवात करतो, त्यावेळेला तो पहिलं संपूर्ण नाटक असेल, पटकथेच्या माध्यमातून चित्रपट असेल किंवा एखादा एपिसोड असेल, तो अख्खाच्या अख्खा घडवतो. तो तो पहिल्यांदा बघतो आणि तो तो करतो. दिग्दर्शकही क्रिएटिव्ह का? तर लेखकाने जे लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये कुठली एक्सप्रेशन्स वगैरे सगळी शब्दाच्या माध्यमातून आहे. पहिल्यांदा करणारा माणूस दिग्दर्शक असतो. प्रशिक्षक क्रिएटिव्ह का? तर समोर दगड आला तर त्याला घडवण्याचं काम प्रशिक्षक करतो. जो माणूस पहिल्यांदा येतो तो त्याला माहीत नसतो हा अभिनेता बनेल. म्हणजे एका प्रशिक्षकाचं खरं काम हे आहे, की त्याला अभिनय बनेल असं त्याला वाटलं, हं. तर त्यांनी त्याच्या प्रवासामध्ये त्याला पूर्ण साथ द्यावी किंवा अत्यंत परखड आणि प्रांजळपणे त्याला सांगावं, की "बाबा इथपर्यंतच तुझा हं. अभिनयाचा प्रवास आहे. याच्या पुढं मेहनत करशील तर सक्सेसफुल होशील." म्हणजे आजही अभिनयाच्या बाबतीतलं माझं स्वतःचं म्हणणं आहे, की बिकॉज इट्स अ क्राफ्ट वर्क. तुम्ही 60% ते 65% पर्यंत स्वतःला घडवू शकता. त्याच्यापुढे येणारी अपॉर्च्युनिटी तुम्हाला घडवत राहते असं मला स्वतःला वाटतं. सो प्रशिक्षक सुद्धा नवं काहीतरी घडवत असतो. लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी दिलेल्या चौकटीमध्ये स्वतःच्या ॲबिलिटीजनुसार काम करणं, याला ॲक्टिंग म्हणतात असं मला वाटतं. ते तुम्हाला चांगलं बोलता येत असेल, चांगलं एक्सप्रेस होता येत असेल, तुमच्यामध्ये ते करण्याचा चांगला टॅलेंट असेल आणि तो काय म्हणतो आपण भरपूर प्रॅक्टिस करून तो सुधारलेला असेल, तर तुम्ही चांगले अभिनेते बनता. शेवटी अपॉर्च्युनिटी कशी येते आणि लक बाय चान्स ज्याला आपण हं. म्हणतो, नशिबाने कारण तो एक शेवटच्या 3% का होईना, पण तो खूप अफेक्ट करणारी गोष्ट आहे. 97% पर्यंत तुमचे कष्ट-बिष्ट सगळं तुम्ही करत असता. पण 3% जे हां. नशिबाने तुम्हाला मिळणारी अपॉर्च्युनिटी कधी नॉक करेल ते सांगता येत नाही. सो मला स्वतःला असं वाटतं, की त्या नॉक करण्याची वाट पाहण्यापेक्षा मग लिखाण करावं. सातत्याने हं. आणि आजही माझं स्वतःचं कुठले-कुठले विषय मनात असतात, हां. डोक्यात असतात, काही मनात खटकलेली गोष्ट असते किंवा एखाद्या मनात घडलेला एखादा प्रसंग म्हणजे एखाद्या समाजात घडलेली गोष्ट असते. ती सुद्धा मनात एक एक सल असते. ती कदाचित लेखक लेखक म्हणून म्हणून मला तुम्ही असं वाटतं, की मी ती ते मांडू शकाल एक्सप्रेस तुम्ही. करू शकतोय. माझ्याकडे जर परमेश्वराच्या कृपेने जर हे आलेलं असेल, तर मला असं वाटतं, की ते मी लोकांसाठी कारण तुम्ही आज लिहून ठेवलेला शब्द हा तो पुसला जात नसतो कधी. तो प्रिंट होऊन येत असतो, तो डिजिटल याच्यावरती असतो. पण तुम्ही जे लिहिता ते शाश्वत असतं असं मला वाटतं. आणि तुम्ही लिहिलेलं दुसरा खोडत नसतो. तो त्याच्यावर वेगळं लिहीत असेल. पण एका लेखकाने आता जर मी 75 एकांकिका लिहिलेल्या आहेत आणि 18 मोठी नाटकं लिहिलेली आहेत. सो ती नाटकं आहेच आहेत.
ती कोणी पुसणार नाहीये. सो मला असं वाटतं की शाश्वत काम करण्यामध्ये माझं जास्त ओढ आहे. तुम्ही प्रॉपर पुण्याचे आहे. पुण्यात तुमचं जी वैचारिक जडणघडण असो किंवा नाट्यक्षेत्राची सुरुवात असो, तसं राज्यामध्ये जवळपास प्रत्येक शहराची एक सांस्कृतिक ओळख आहे. सांस्कृतिक त्याचा वारसा आहे. नागपूर असो, कोल्हापूर असो किंवा अमरावती असो किंवा मुंबई असो. तर पुण्याचंही एक वेगळं महत्त्व आहे. तर तो काळ जो होता जेव्हा स्वतः पु. ल. देशपांडे अनेक व्याख्यानांमधनं लोकांना भेटायचे किंवा अनेक साहित्यिक पुण्यामध्ये यायचे वेगवेगळ्या कारणांनी किंवा कलावंत यायचे. कुठल्या कलावंतांची किंवा मोठ्या थोर साहित्यिकांची काही कौतुकाची थाप काय सांगाल? एक खूप मस्त आठवण आहे. म्हणजे मी जिथे राहायचो डेक्कन जिमखान्यावर कमला नेहरू पार्क म्हणून एरिया आहे. कमला नेहरू पार्कच्या बरोबर समोरच्या गल्लीत मी राहायचो राजश्री नावाच्या अपार्टमेंटमध्ये आणि माझ्या शेजारी पु. ल. देशपांडे राहायचे रुपाली नावाच्या अपार्टमेंटमध्ये. लहानपणी आपल्याला काही कळत नसतं हे कोण म्हणजे हे किती महत्त्वपूर्ण हां, हे शेजारी हे हां. पुलं यांच्या म्हणजे नोव्हेंबरमध्ये वाढदिवसाच्या दिवशी वगैरे खूप माणसं येतात. अच्छा. हेच माझ्या त्यावेळच्या पुलंच्या बाबतीतल्या आठवणी होत्या. आणि पुलंची म्हणजे लहानपणची आठवण अशी की त्यांची माझ्या घराच्या जे कंपाऊंड होतं आमच्या बिल्डिंगचं, त्याच्या पलीकडच्या बाजूला आमच्या कंपाऊंडच्या बाजूला किंवा तिथल्या अंगणाच्या दिशेलाच त्यांची गॅलरी असायची. आणि ती त्यांची बहुतेक स्टडी रूम होती आणि ते गॅलरीमध्ये येऊन उभं राहायचे. आम्ही काही क्रिकेट खेळत असलो किंवा लपाछपी खेळत असलो तर म्हणजे आमचा अनुभव हा त्यांच्या शेजारी म्हणून. खोडसाळपणाचा आहे. म्हणजे ते बऱ्याचदा आम्ही क्रिकेट खेळत असलो की ते जर वरती उभे असतील तर अंपायर नसायचा. मग कोणी आउट झालं तर त्यांना विचारलं जायचं. म्हणजे थर्ड एम्पायर हां, होता. काका तुम्ही सांगा वगैरे. बरं मग आम्ही काय तर तेव्हा ते असं असं करून पण तुम्ही विचार विचारू वगैरे म्हणण्या इतके आम्ही मोठे नव्हते किंवा तेवढा परिचय नसेल इतके तेव्हा. कृत्रिम नव्हतो झालो. हां. आम्ही खूप नाही कारण लहान मुलंच ते आम्हाला खेळण्यात इंटरेस्ट. आउट झाल्यावर होणाऱ्या भांडणामध्ये ते आमचे साक्षीदार असायचे आणि अंपायर असायचे. त्याचबरोबर त्यांच्याजवळ जे एक झाड होतं त्या झाडावर लपाछपी खेळताना किंवा डबा ऐसपैस खेळताना जर लपलो, ते हे सांगायचे. अच्छा. कोण कुठं म्हणजे काय कधी खुणाबिणा करून वगैरे असं काही. तेही बालपण जगायचे तुमच्यासोबत. असं गोष्टी आणि सुनीताबाई सुद्धा खूप चांगल्या परिचित होत्या. तर त्यावेळेला ना माझ्या मते अ, गडकऱ्यांचं सकाळचा अभ्यास नावाचं एक छोटीशी नाटिका आहे. रामगणेश गड. हो. आणि ती आनंद नावाचं एक लहान मुलांचं कुमारांचं मासिक होतं त्याच्यात छापून आली होती. त्यांनी तर त्याचा इतका प्रभाव होता. आपल्यावर ना काही वेळेला लेखनाचाही प्रभाव असतो. हं. मी 7वी 8वीत होतो तेव्हा. तर मीही काहीतरी लिहिलेलं होतं. आणि ते त्या सकाळच्या अभ्यासाचा खूप प्रभाव होता त्याच्यावर. फक्त एवढंच होतं, की त्यात 2 भावंडं एकमेकांच्यात वादावादी. तर माझी अभ्यासासाठी आई काय पद्धतीने वरनं हाका मारून बोलवते, आई अभ्यासाच्या बाबतीत कसं हे करते. तर सकाळच्या अभ्यासच्या ऐवजी मी माझा अभ्यास असं नाव देऊन एक लिहिलेलं होतं. आणि आता कुणाला दाखवायचं, कुणाला दाखवायचं. तर ते ना आपण एकदा खूप निर्भीड असतो तेव्हा. हं. बिनधास्त रुपाली अपार्टमेंटमध्ये गेलो पहिल्या पण मजल्यावर. तुम्हाला माहिती होतं की ते लेखक आहे किंवा हो, साहित्यिक माहिती आहे. आहे. तेवढं तेव्हा माहिती पुलं नव्हतं. पुलं हे म्हणजे घरचे-बिरचे सगळे बोलायचे ते आदराने माहिती बोलायचे की असायचे. हो. हो. आणि ते व्यक्तिमत्व होतंच हो, ना तसं. बरोबर. म्हणजे निश्चितच. म्हणजे आणखीन पुढची मजा अशी की इकडच्या बाजूला पुलं राहायचे म्हणजे जर हे केलं तर एका बाजूला पुलं राहायचे आणि इकडं बसंत बहार नावाचे अपार्टमेंट होते तिथं वसंतराव देशपांडे राहायचे. त्यावेळेला त्या दोघांचीही मैत्री, त्या दोघांचंही भेटणं म्हणजे अगदी रोज दिसायचे. तर मग गेलो. नॅचरली सुनीताबाईंनी दार उघडलं आणि सुनीताबाईंना ते असे सुट्टे घाणेरडे वहीतनं फाडलेले कागद म्हटलं, "मी नाटक लिहिलंय, तर तुम्ही काकांना दाखवाल का?" तर त्या "हां, दे" असं म्हणल्या आणि हां. त्यांनी दार लावून घेतलं. 2 दिवसांनी ये म्हटल्या. बरं. बरं ते सुट्टे कागद आणि 2 दिवसांनी मी गेलो. तर मला वाटलं समोर पु. ल. देशपांडे येतील आणि हे होतील वगैरे. कौतुक वगैरे तर त्या म्हणल्या, "ये केलं. बस इथं." बसले. मग कसं काही वेळेला हे होतं. सुनीताबाईंनी मुळात ते छान त्याला युपिन वगैरे लावून असं मस्त मस्त केलेलं होतं. त्याला एक वरती कोरं पान ठेवून कव्हर पेजसारखं केलेलं होतं. तर ती म्हणल्या, "छान लिहिलंयस. आईचे संवाद आणि हे आम्ही रोजच ऐकतो. गॅलरीतनं हे गेलेले ते जसेच्या तसे उतरवलेले आहेस. फक्त आता की नाही स्वतःची स्वतः गोष्ट लिहायची जी सुचते ती. अच्छा. हे तर तू म्हणल्या म्हणजे ते तेव्हाच कानमंत्र म्हणा किंवा स्वतःची हे तू सकाळचा अभ्यास म्हणून जो आहे वाचलंयस का ते? हो म्हणलं माझ्या. मग आपण तेही इनोसंटली सांगितलं मी, की "हो माझ्याकडं आनंद मासिक येतं ते वाच." चांदोबा वगैरे तेव्हा हो, तो काळच वेगळा होता. हो. तर ते मी वाचलेलं आहे. हां, म्हणले मग आता स्वतःचं स्वतः लिहायचं. कुठलं तरी काहीतरी वाचून नाही लिहायचं. असं भाई काकांनी सांगितलेलं. म्हणजे त्या दिवशी पहिल्यांदा म्हणजे भाई काका हे असं अच्छा यांना आता पुलं काका वगैरे असं काही म्हणायचं नाही. नाही. यांना भाई काका म्हणायचं किंवा ओव्हरऑल समाजामध्ये त्यांना भाई काका म्हटलं जातं. तर असं भाई काकांनी सांगितलेलं आहे. ते आत्ता लिहित बसलेत, ते काही तुझ्याशी बोलणार नाहीत. आणि
हा घे पेढा असं म्हणून त्यांनी हे केलं. तर त्यावेळेला मला मी शिकवण म्हणणार नाही, पण वाचकांचे वेगळे वेगळे अनुभव आणि इतकी छान प्रतिक्रिया जी आज मी सीन वाईज सांगू शकतो तुम्हाला. कोण काय बोललं किंवा ह्याच्या वाईज. म्हणजे आजवर तुम्हाला इतके पुरस्कार किंवा हे मिळेल, पण ती जी कौतुकाची थाप Exactly. शिवाय कान म्हणजे एक हां, कान टोच कान म्हणजे मंत्र कशा हां, ज्याला आपण एक्झॅक्ट. म्हणतो ना, की जर ओरिजिनल लेखक व्हायचं असेल, तर कुठल्याही याचा तुझ्यावर हं. प्रभाव नको पडून देऊ हां, बाबा. स्वतःचं की हवं. कुठल्यातरी एखाद्या प्रसंगाचा आपल्यावर प्रभाव पडू शकतो, हां. एखाद्या ह्याचं होऊ शकतं. पण ते जसं पण तसं त्याची मांडणी कॉपी मांडणी नसावी. जी आहे ते ती तुझं कॉपी असावं. नसावी. ते तुझी शब्दरचना तुझी असावी. शब्द सामर्थ्य तुझं वापर. जे तुझं असतं तेच समर्थ असतं असं, अशा पद्धती. तुम्ही कलाक्षेत्राशी अनेक दशकं जोडलेले आहात. सध्या एक राजकीय हस्तक्षेप म्हणा, कुठे ना कुठे कलाकार म्हणून तुम्हाला खटकत असेल, जसं NSD असो किंवा पुण्याचं FTI क्षेत्र असो, जिथे विद्यार्थी आंदोलन करतात, की हे आम्हाला नको. हं. तुम्ही संघ क्षेत्राच्या विचाराशी पण जोडलेले आहात आणि एक स्वतः कलाकार म्हणून आहे. जनरली कलाकाराला जात, धर्म, पंथ विचारसरणी नसावी असंही म्हटलं जातं. तर या ज्या घटना घडतात, यावर कलाकार म्हणून तुमचं काय मत आहे? जात, धर्म, पंथ नसावी विचारसरणी. हां. आज नसावी असं म्हणणारेच हं. ज्यावेळेला आम्ही आमच्या विचारसरणीचं काही मांडायला लागतो, त्यावेळेला पिन पॉइंट करायला लागतात. म्हणजे मला स्वतःला वाईट अनुभव नाही आले याचे किंवा मला त्यामुळे संघर्ष करावा लागला नाही. पण जरी आपण म्हणत असलो तरी शेवटी तुम्ही तुमच्या विचाराचा संचित घेऊन येत असता. तुम्ही जे शिकलेला आहात, तुमच्यावर जे संस्कार झालेले आहेत, ते संचित घेऊन तुम्ही येता. त्या विचारधारेच्या अनुषंगाने तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुमची कथानकं मांडता, तुमचा अभिनय करत असता. हां, एका अभिनेत्याला टिपकागदासारखं असावं. परंतु शेवटी एक लेखक तो जे अनुभवलेलं आहे तेच मांडणार ना. किंवा त्यांनी एखादा विषय घेऊन या विषयाचं मला मांडायचं आहे म्हणल्यानंतर तो त्याचा साधक-बाधक अभ्यास करूनच मांडतो. सो मला स्वतःला असं वाटत नाही, की तो निर्लेप असावा. एक कलाकार त्याची भूमिका करत असताना तो भूमिका सादर करण्यासाठी निर्लेप असावा. बरोबर. हां. पण त्याचं संचित त्याच्याबरोबर असलंच पाहिजे असं मला वाटतं. त्यांनी म्हणजे हे खोटेपण आणि भंपकपण आहे, की जेव्हा व्यक्त व्हायचं असतं त्यावेळेला हं. नाही, नाही आम्हाला काय करायचंय त्याच्याशी. नाही, नाही. म्हणजे आय मुळात एक डोंट आणि लाइक म्हणजे असे म्हणणारे सगळे हे असतात. सगळे नाही मी म्हणणार, पण विशिष्ट ठिकाणी मात्र तुम्ही व्यक्त होता. आणि ज्यावेळेला एक सार्वभौम भूमिका घ्यायची असते त्यावेळेला म्हणतात, "नाही, आय डोंट लाइक पॉलिटिक्स." असं कसं होऊ शकतं? जेव्हा भूमिका तुम्ही मांडायची वेळ येते, तुमच्या सोयीचं असतं त्यावेळेला भूमिका घेता आणि ज्यावेळेला एक सर्वदूर काहीतरी तुमचं म्हणणं मांडायचं असतं किंवा जे बरोबर आहे हे कळत असतं, त्यावेळेला मात्र तुम्ही भूमिका घेत नाही. असं कसं असावं? आणि मग आम्ही भूमिका घेतली, की आम्ही कुठल्यातरी एका विशिष्ट विचारसरणीचे म्हणून आमच्यावर शिक्का मारला जातो. ते म्हणे नकळतपणे भिंती असतात. एक्झॅक्टली. मग माझं असं म्हणणं आहे, की असं नसावं ना. विचार मांडायचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. मग ते छान एका याच्यावर मांडू आणि तरीही आपल्याला एकत्रित काम करायचं जेव्हा असतं, त्यावेळेला ज्यावेळेला तर मग या गोष्टी बाजूला. मी मग अभिनय म्हणून ज्यावेळेला हां. करतो, त्यावेळेला माझ्यामध्ये हे कुठलेही शिक्के नसतात. असतात. मनातही नसतात. म्हणजे कुठलीही पटकथा असेल, तर त्यानुसार मग तुम्ही त्यावेळेला त्या भूमिकेशी ते येतात. पुन्हा माझं स्वातंत्र्य असतं ना, की हं. नाही बाबा मला हे नाही पटत आहे, मी नाही करत. असं होऊ शकतं ना. नाही, NSDमध्ये जसं विद्यार्थी निवडणुका या राइट विंग, लेफ्ट विंग अशा याने बघितल्या जातात. आता कसं आहे प्रत्येक राजकीय पक्षांचे त्यांच्या विद्यार्थी संघटना आहेत. सो ते सगळे रंग हे त्या विद्यार्थी संघटनांमध्ये येतातच. काही वेळेला शेवटी उद्याचं नेतृत्व घडवण्याचे त्या पाठशाळा आहेत असं आपण म्हणू शकतो. त्या राजकीय यांनी होत असतात असं मला वाटतं. म्हणजे राजकीय हस्तक्षेप असावा का? म्हणजे कुठे ना कुठे म्हणजे जसं NSD आणि मी पुण्यातली जे इतर संस्था आहे त्याच्याबद्दल म्हणा. आणि मला स्वतःला असं वाटतं, की योग्य ठिकाणी जरूर राजकीय हस्तक्षेप असावा आणि ते योग्य अयोग्य हे विद्यार्थ्यांनी ओळखावं. म्हणजे आपण वापरले जात नाही आहोत ना, हे बघावं, हे त्यांना कळावं आणि इतके ते सक्षम असावेत आणि रादर ते असतातच. पण त्या वेळच्या त्यांच्या सोयीच्या त्या ह्याच्यामुळे ते त्या आंदोलनामध्ये सहभागी होतात, असं मला वाटतं. आणि कुठल्याही राजकीय नॅरेटिव्हसाठी आपण वापरले जात नाही आहोत ना, विमर्शासाठी आपण वापरले जात नाही आहोत ना, की ज्याचा आपल्याशी काही संबंधच नाहीये, तरी आपण वापरले जात नाही आहोत ना. हे अतिशय सजगपणे विद्यार्थ्यांनी बघितलं पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे, असं मला वाटतं. तुम्ही हिंदी चित्रपटामध्ये पण तुम्ही भूमिका साकारल्या. दृश्यम आणि उरी या लोकांना दीर्घकाळ लक्षात राहील अशा भूमिका त्या होत्या. तुम्ही भूमिका त्या मनापासून साकारल्या. उरी चित्रपटाचं जेव्हा तुम्ही भूमिकेबद्दल जर बोलायचं झाल्यास तुम्ही मनोहर पर्रीकरांची जे माजी संरक्षण मंत्री होते, त्यांची भूमिका साकारली होती.
आणि भूमिका साकारताना तुम्ही त्या व्यक्तिरेखेचा पण अभ्यास करता. त्यांचे कोणते गुण तुम्हाला आवडले होते? व्यक्ती म्हणून मनोहर पर्रीकरांना मी पहिल्यांदा भेटलो होतो ते अगदी मी जो जो काळ माझा नाटकाच्या ह्याच्यातला सांगतोय 90s मधला. म्हणजे मला असं आठवतंय त्यानुसार पहिल्यांदा ते मुख्यमंत्री जेव्हा झाले त्यावेळेला कला अकादमीमध्ये गोव्याला एक फेस्टिव्हलसाठी आम्ही आमचं पुण्यातनं नाटक घेऊन गेलो होतो. त्यावेळेला भेटलो होतो आणि ते तेव्हा जेव्हा त्यांना जसं आता मी तुम्हाला सांगितलं या मुलाखतीच्या दरम्यान, की पु. ल. देशपांडे आमच्या शेजारी राहायचे. तर ते जेव्हा त्यांना कळलं, कारण आता बोलणार काय ना त्यांच्याशी. मग तेव्हा आणि ते मनोहर पर्रीकर झालेले नव्हते. म्हणजे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले होते. पण ते व्यक्तिमत्व मस्त होतं. आणि त्यांना जेव्हा हे सांगितलं, की मी असं-असं पुलंच्या शेजारी राहतो, तर ते इतके भरभरून बोलले पुलंबद्दल आणि ह्याच्याबद्दल. ती माझी त्यांची पहिली आठवण आहे. पण नंतर जसे ते डिफेन्स मिनिस्टर झाले 2014 नंतर म्हणजे 14ला. त्यानंतर मात्र त्यांचे वेगळे-वेगळे पैलू त्यांच्या कामाचे, कार्यक्षेत्राचे आपल्याला बघायला मिळाले. काही दडपण होतं का त्यांची भूमिका अहो, साकारताना नाही, पण मी असं? खरं सांगतो ना, मी त्याच्यावर येणारच आहे, की माझ्या चेहऱ्यामुळे मी निवडलं गेलो. अजिबात अभिनय कौशल्य-बिवशल्य असं काही नाही आणि म्हणजे आदित्य धरनी जेव्हा पहिल्यांदा त्याची गंमत अशी आहे, की त्याच्या आधी दृश्यम आलेला होता आणि त्याचा जो कास्टिंग डायरेक्टर होता विकी सिदाना म्हणून, तर त्याच्याकडे त्यांनी आधीच फोटो-बिटो असतातच त्यांच्याकडे आणि तो काही कामानी जेव्हा त्यांच्याकडे गेला होता, त्यावेळेला तिथं ते व्हाईट बोर्डवर जे लिहिलेलं होतं डिफेन्स मिनिस्टर क्वेश्चन मार्क असं तिथं ठेवलेलं म्हणजे मिळाला नव्हता अजून. सो त्यांनी विचारलं, की हे काय आहे? तर ते म्हणले, की मला जरा मनोहर पर्रीकरांसारखा दिसेल अशा पद्धतीचा डिफेन्स मिनिस्टर हवा आहे. तर त्यांनी पटकन सांगितलं, झाला नाही आहे ना कोणी शॉर्टलिस्ट? तर ते म्हणले, "नाही झालेला." सो ते ऑफिसवर गेले. ऑफिसवरती त्यांच्या डाटामध्ये जो माझा फोटो होता ते त्यांनी पाठवला. या दरम्यान त्यांनी मध्ये मला फोन करून विचारलं, की "असं काही नवीन काही फिल्म करण्यात इंटरेस्टेड आहे का?" तर तसं मी खूप सातत्याने काम करत नसल्यामुळे, "हो, मी करीन," म्हटलं, "आता वेळ असेल तर." आणि मग एक एक जवळ-जवळ 15 दिवसानंतर आदित्य धरना भेटायला जेव्हा गेलो, त्यावेळेला दारातच त्यांनी पाहिल्या-पाहिल्या आपल्याला ना एक कळतं, हं. की त्याला आपण पसंत करू का ऑरा नाही किंवा हां, एक सिक्स्थ सेन्स की दारातच पाहिल्या-पाहिल्या मला हे लक्षात आलं, की त्यांना मी आवडलेलो आहे त्या याच्यासाठी. आणि आत येता-येताच त्यांनी विचारलं, की तुम्ही खूप नाटक आणि याच्यात काम केलं असेल. मला वाटतं, की याच्यामध्ये तुम्ही भूमिका करावी. पण मी अगदी क्लिअर सांगतो, की संबंध सिनेमात तुम्हाला 7 वाक्यसुद्धा नाही आहेत. पण तुम्ही सिनेमाभर तुमची आयडेंटिटी दिसणार आहे. मी म्हटलं, "काय प्रोजेक्ट आहे?" मग त्यांनी सांगितलं, की असं-असं सर्जिकल स्ट्राईकवरती करतोय आणि तुम्हाला डिफेन्स मिनिस्टर करायचं आहे. तर तोपर्यंत माझ्या परिचितांमधनं मला फीडबॅक आलेला होता, की मी साधारण जरा केस वाढले, की थोडं माझी भांगाची स्टाईल आणि ही थोडी बदला. हां, मनोहरभाईंसारखी आहे हे मला तेव्हा कळायचं. म्हणजे लोकांनी तो फीडबॅक दिलेला होता. सो मला म्हटलं, "मला हे आवडेल." म्हटलं, "मला एकही वाक्य नसतं तरी मला आवडलं असतं." काही वेगळा अभ्यास नाही केला, कारण मला नक्कल करायची नव्हती. मला हे माहिती होतं, की आपण चेहऱ्यानेच दिसणार आहोत आणि पहिलंच फ्रेममध्ये आपण हे होऊन जाणार आहोत. सो मला वेगळं काही करावं लागलं नाही आणि ते लोकांना आवडलं. कारण तो सिनेमाच सुंदर केलेला होता. उत्तम सिनेमा होता तो आणि तो लोकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय होता. आजही केव्हाही उरी झाला तरी आबालवृद्ध तो सिनेमा बघतात आणि बरोबर. हे होतं त्याच्यामध्ये. नाही, ही भूमिका साकारल्यानंतर त्यांची भेट झाली का? त्यांच्या कुटुंबियांची काय प्रतिक्रिया होती? ही भूमिका जेव्हा झाली आणि सिनेमा आला त्यावेळेला ते खूप लास्ट स्टेजला त्यांचं हे होतं. म्हणजे ते जे शेवटचं अधिवेशन गोवा विधानसभेचं होतं ज्याच्यात त्यांनी किंवा त्यांनी नाकाला नळाला हां, हाऊस द जोश म्हणाले ते बरोबर. हां तर तो एक आणि हृदयस्पर्शी एकमेक क्षणाला तर हेलावून टाकणारं. त्यांच्या मित्रपरिवारांनी पाहिलं. म्हणजे तेव्हा गमतीने म्हणायचे ते, की तिथले गोव्यातले काही जण, हं. की जसं विकी कौशलच्या त्या एंट्रीला किंवा ह्याला टाळ्या पडतात, तसं तुम्ही नेमकं माझी एंट्री जी होते त्याला ते दिसल्या-दिसल्या बरोबर. लोक हे करतात इतकं. आणि मला एक गोव्यामधला एकदा अनुभव असा आलेला होता, की म्हणजे ते आजारी असल्याच्या आणि हे हं. असल्याच्या बातम्या होत्या आणि मी एका व्याख्यानासाठी म्हापशाला गेलेलो होतो आणि जे आयोजक होते त्यांच्या घरी दुपारचं जेवून मी माझं निवासस्थान जिथं होतं त्या लॉजकडे येत असताना चालत येत होतो. मी त्यांना म्हटलं, "तुम्ही मला सोडा 2 मिनिटाच्या अंतरावर आहे." सो चालत येत असताना समोरून एक माणूस आला आणि त्याने असं पाहिलं, "कसा आहे? बरा असा ना?" असं त्याने हे केलं आणि मी आपलं, "हो, हो." आणि तो म्हणला, "हां, चांगलं होऊ द्या, चांगलं होऊ द्या" वगैरे असं हे करून अच्छा. निघून गेल्यावर मला लक्षात आलं, की अरे हा माझा कलाकार म्हणून नाही आणि ते कसा आहे, बरा आहे ना, म्हणजे त्यांना असलेल्या बातम्या आणि याच्यामध्ये गोमंतक भाष्य. आणि एकदम हा चालता-बोलता दिसल्यावर त्याला जे हे झालं, असं ते झालं. तर असा ते फीडबॅक तुम्हाला असं चर्र झालं असेल मनात, की अरे म्हणजे नाही हां, म्हणजे की ते बरे व्हावेत अशी ती सर्वसामान्य तसं त्यांची नागरिकांची इच्छा इच्छा होती होती. हां. आणि बट एक्सेप्टेड फॅक्ट होती ती त्यावेळेला ते खूप हे होते.
तुम्ही मागे एकदा एक भूमिका मांडली होती. त्याचं खूप कौतुक म्हणजे भूमिका मांडण्यापेक्षा तुम्ही आपलं मत व्यक्त केलं होतं. संजू सिनेमाबद्दल जे व्यसनाधीन आणि जो चित्रपटाचा जो मुख्य होता त्याला एक वेगळ्या रूपात मांडण्याचा असा तो चित्रपट होता. पण पालकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर त्यावेळेस विरोध पण झाला होता का काही? नाही, नाही विरोध नाही कारण मी खूप स्पष्ट म्हणलेलो होतो आणि मी त्याच्यामध्ये अजिबात त्या सिनेमाला नावं ठेवलेली नव्हतं किंवा तो सिनेमा बघू नका असं अजिबात सांगितलेलं नव्हतं. कारण तो नंतर ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर म्हणजे कुठल्यातरी चॅनलवर येणारच होता आणि मुलं तो बघणारच होती. त्यावेळेला मी एवढंच म्हटलं, की ज्या पालकांना तो अनुभव आहे, की या माणसानी हं. आणि मुळात मी त्याला झालेली शिक्षा हं. आणि असलेली कोर्ट केस, ज्या कुठल्या कारणास्तव ती कोर्ट केस झालेली होती ते, ज्या सगळ्या फॅक्ट्स इंटरनेटवर आज अवेलेबल आहेत. मी फक्त त्याच्यात एवढंच म्हणलेलो होतो, की पालकांनी आपल्या मुलांना या फॅक्ट्सबद्दलही सांगावं, की कदाचित सिनेमामध्ये ती ग्लोरिफाय केलेलं असतं. किंवा ते प्रभावित होऊन तसं करायला हो, कारण आता चेन स्मोकिंग चालू होतं. सिनेमामध्ये बरोबर. किती अचरट एक सीन आहे, की हां. ती अशीच मुलाखत घ्यायला येणारी अनुष्का शर्मा जेव्हा विचारते, की आपले इतर हं. महिलांशी संबंध होते का? तर तो आणि आकडा तो काय हां. आकडा सांगतो आणि बरोबर. काय होतं, हे जर ग्लोरिफाय झालं तर हे खूप चुकीचं आहे. तर मी म्हणलो, की हे ग्लोरिफाय होणार कारण सिनेमाचं हेच लार्जर दॅन लाईफ असतं. त्याला कोणी नॅचरली तो प्रोटॅगनिस्ट असल्यामुळे त्याला वाईट ठरवणारच नाहीये सिनेमाचा दिग्दर्शक. माझं असं म्हणणं होतं, की पालकांनी आपली मुलं जाताना किंवा जे कोणी समूहाने सिनेमा बघायला जातील, त्यांनी एकदा हे काय झालेलं होतं, याला कशासाठी अटक झालेली हो, होती? कारण समाजात आपण मानलेली बहीण किंवा शेजारचं वगैरे, तो एक्झॅक्टली. हा विधिनिषेध नाही किंवा नको नाही असंही काहीतरी हां, त्या म्हणतात. की हे सगळं करावं, जाणावं, वाचावं, त्या पर्सनॅलिटीबद्दल ते लोकांना सांगावं. मग माणसं ठरवतील हा चांगला होता का वाईट होता. आणि ते मात्र लोकांना खूप आवडलं. कारण त्यात मी अजिबात सिनेमा बघू नका सांगितलं नाही. मी या सिनेमाचा निषेध करतो सांगितलं नाही. मी तो सिनेमा नाही पाहिला. म्हणजे आजही तो फुकट अवेलेबल असला तरी मी बघत नाही. मी माझ्याकडनं हा निषेध व्यक्त करतो. सलमान खानबद्दल पण म्हटलं होतं, की यावेळेस म्हणजे उद्या जाऊन असे चित्रपट येतील, की बा गाड्या बेधून चालवा, हो, कसंही कोणाची असं होऊ जीवाची शकतं. पर्वा हो. असंही तुम्ही मत हे केलं होतं. पण अहो, तेव्हा तर तो साधी गंमत आहे. म्हणजे मला कधी-कधी गंमत वाटते. तो आज आज की अदालतमध्ये जेव्हा आला आणि तो तिथे जेव्हा बसला होता, त्यावेळेला ते जे काही कटघरा केलेला असतो. "अरे, ये इतना छोटा होता है, मुझे आदत नहीं है, तो थोडा ऊंचा होना चाहिए." अशा पद्धतीचं होतं आणि त्याला लाफ्टर मिळतात. म्हणजे तू आमच्या कोर्टाची पण टिंगल करतोस, तू हां. आमचा हेही करतोस. सो हे चुकीचं आहे असं मला वाटतं. कदाचित नंतर काही दिवसानंतर त्याच्यावरती फिल्म येईल आणि ते असं होईल, की मी प्रेमात बेधुंद झालो होतो आणि लोक ते एक्सेप्ट सुद्धा करतील. आपल्याकडे हिरोइझम नावाचा प्रकार आहे. पण आज धुरंधर ज्यावेळेला येतो आणि धुरंधर ज्यावेळेला लोक उचलतात, त्यावेळेला मला असं वाटतं, की एक दुसरा ऑप्शन जर चांगला चित्रपटकर्त्यांनीच दिला, हां. तर प्रेक्षकांना चांगलं म्हणजे वेगळं नवं काहीतरी हवंच आहे आणि हं. लोकांची सदसद विवेकबुद्धीवरती माझा प्रचंड विश्वास आहे, की तुम्ही दुसरी बाजू दाखवली, दुसरं काही दाखवलं, तर ते एक्सेप्टही करतात असं मला वाटतं. तुम्ही अनेक मालिकांमध्ये काम केलंय, चित्रपटातही भूमिका मांडल्यात. तुम्ही मनापासून ती भूमिका म्हणजे त्या भूमिकेत जगता तुम्ही, कलाकार मंडळी जी आहे. कुठली भूमिका तुम्हाला मनापासून आवडली होती? म्हणजे सिनेमातल्या भूमिका या एक व्यवसाय म्हणून मी केल्या होत्या हं. खरं सांगायचं तर. मी नाटकामध्ये एक अभिनेता म्हणून नेहमी जास्त रमतो नाटक या ह्याच्यात. कारण तिथं तुम्हाला सुधारण्याची संधी दुसऱ्या प्रयोगाला असते हे एक आणि तुम्हाला कुठलीही याची प्रतिक्रिया म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं तर नट म्हणून तुमची लायकी ही तिथल्या तिथे कळते असं मला वाटतं. मला स्वतःला रंगवलेल्या भूमिकांचं हे केलं तर मी चाणक्य विष्णुगुप्तांची भूमिका केलेली होती. ती मला खूप आवडली. त्याच्या आधी अगदी कॉलेज काळात असताना की जिथे मला स्वतःला आपल्याला अभिनयाचा एक स्तर माझ्या मनामध्ये तयार झाला. त्याच्यात मी चंप्र देशपांडे नावांच्या लेखकांची नातं नावाचा एक दीर्घांक आहे. त्या दीर्घांकामधली माझी भूमिका मला खूप भावली, की खूप अभ्यास करून ती केली होती आणि आत्ता या गेल्या 10 वर्षामध्ये मी जी भूमिका जगतो आहे असं म्हणणं चुकीचं आहे. माझ्याकडून ती भूमिका केली जाते, की ज्याच्यात मला माझा आध्यात्मिक बेस सापडला. माझी जी काही मी आध्यात्मिक साधना करतो, त्या साधनेचा परिपोष किंवा त्या साधनेचं एक ज्याला अ, रूप ते म्हणजे मी तुकाराम महाराजांची जी भूमिका आनंद डोहो नावाच्या माझ्या एकल नाट्यामध्ये करतो. ती भूमिका माझ्या सोबत असते असं मला वाटतं आणि ती माझ्याकडनं करून घेतली ही अतिशय शरण भावनेने मी हे बोलतोय, की कारण मी जे शिकवतो, की अभिनय हे क्राफ्ट आहे, त्याच्या बरोबर विपरीत या भूमिका साकार करताना मला आलेले व्यक्तिगत अनुभव आहे. त्याचा एक स्वतःचा एक तासाभराचा वेगळा पॉडकास्ट होईल, कारण त्यामुळे त्याच्यावरती आपण हे नको घालवायला. पण त्या भूमिकेने मला एक माणूस म्हणून घडवण्यामध्ये
एक माणूस म्हणून माझी विचार आणि माझी भूमिका ठाम करण्यामध्ये त्या भूमिकेचा खूप हात आहे आणि ती भूमिका माझी सगळ्यात आवडती भूमिका आहे. नाही, निश्चितच संत तुकाराम असो, संत ज्ञानेश्वर असो, संत नामदेव असो, शेकडो वर्षांपूर्वी ते होऊन गेले. आज जे सो कॉल्ड गुरु, बाबा, त्यांचं पाहिलं तर लोकांचंही थोडंसं की असं वाटतं की खडबडून जागा करावं, की अरे नाही, हे साहित्य वाचा, तुम्हाला कुठल्याच गुरुची किंवा बाबाची गरज पडणार नाही. मार्गदर्शक म्हणून हे जे तुकाराम गाथा असो, ज्ञानेश्वरी असो, तुम्हाला इतकं भरभरून मिळालेलं आहे. पण असं असतं ना, की आपल्याजवळ असलेलं म्हणजे कस्तुरी मृगासारखा, की कस्तुरी त्याच्याजवळ असेल ना, आपण मार्गदर्शक म्हणून शोधत असतो. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही जेव्हा संत म्हणजे तुकारामांची भूमिका मांडली आनंद डोहाच्या माध्यमातून, तुम्ही स्वतः अध्ययन केलं असेल आणि ती भूमिका खऱ्या अर्थी खरंच आपण माध्यम असतो, नट म्हणून आणि कोणाला तरी आपल्याला आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचं असतं आणि लोकांना मी दर्शन-बिर्शन असं म्हणणार नाही. तसेही खूप अनुभव आले, की प्रयोग झाल्यानंतर लोक अक्षरशः म्हणजे संप्रदायातले असतील किंवा कुठलेही, की अगदी पायावर नाक घासून नमस्कार करतात. पण ही भावना येणं, की हा होत जाणारा प्रत्येक नमस्कार हा त्यांना येतो, आपल्याला बरोबर. आणि तो प्रत्येक वेळेला आपल्याकडनं काहीतरी घेऊन जात असतो आणि त्या बऱ्याचदा सदिच्छा आणि सकारात्मकता असते. ही भावना किंवा ही शिकवण येणं आणि आता तुम्ही याला हे माझे अनुभवच आहेत त्यामुळे मला हे सांगितले पाहिजेत, की मला अस्तित्व जाणवतं. मला ते माझ्याबरोबर आहे असं मला वाटतं आणि हे कुठल्या आत्ताच्या परिस्थितीनुसार कदाचित लोक याला बंधुगिरी आणि म्हणते, पण हे माझं व्यक्तिगत माझा अनुभव आहे आणि तो एक नट म्हणून मी शेअर केला पाहिजे असं मला वाटतं, की त्याच्यासाठी मला काही कुठली वेगळी ते हां, माझी आध्यात्मिक साधना म्हणजे ती 7-8 वर्षाची होती आणि त्याच्यानंतर ती भूमिका मी साकार करायला लागलो. मग त्याच्यामध्ये वाचन असेल, माझा योगाचा अभ्यास माझ्या सद्गुरूंकडून जो करून घेतला गेला, तो असेल. माझा मुद्रा वेगळ्या-वेगळ्या करणं, माझं आसन लावून घेणं, माझी ध्यानधारणा करून घेणं आणि तो माझा खरा हा अभिनयच नव्हता. मी जो आनंद डोहत करतो, ती भूमिका मी साकार करत असतो आणि ती माझ्याकडनं करून घेतली जात असते. ही भावना एखाद्या नटामध्ये येणं खूप वेगळं आहे असं मला वाटतं, की आपल्याला बोटाला धरून कोणीतरी कारण 375च्या वर त्याचे प्रयोग झाले. 400 450 प्रयोग झाले. तो प्रत्येक प्रयोग मला तो वेगळा वेगळा अनुभव देऊन गेला आणि माझे सद्गुरू मला सांगतात, की ही तुमच्या साधनेची दुसरी पायरी आहे. तुम्ही याच्याकडे नाटक आणि अभिनय म्हणून बघू नका. ज्यावेळेला त्यांना वाटेल, की आता साधना करून घेतली पाहिजे, त्यावेळेला आपोआप प्रयोग येतील. आणि असं आहे, की पहिले 2 प्रयोग मी माझ्या खर्चानी बालगंधर्वला आणि याला लावले. तिथपासून आज जवळ-जवळ 450 प्रयोग त्याचे झालेले आहेत. एकही प्रयोग मला माझ्या खर्चानी करावा लागला नाही. त्या प्रयोगाने मला खूप दिलं. आध्यात्मिक पातळीवर दिलं. माझ्या संस्थेला आर्थिक पाठबळही त्याच्यातनं मिळत गेलं. सो जेव्हा त्यांची इच्छा होते तेव्हा प्रयोग मिळतो असं मला स्वतःला वाटतं आणि त्याचं मूर्त स्वरूप आणखीन एक म्हणजे सेल्युलॉइडवरती म्हणजे अभंग तुकाराम नावाचा जो सिनेमा आला, तोही त्या आनंद डोहचंच चित्रपटाचं रूप आहे. आणि वारीमध्ये जेव्हा आपण बघतो ना, की जात, पंथ किंवा श्रीमंत गरीब हा भेद गळून पडतो आणि सगळे एकरूप होऊन एका दिशेने किंवा ते म्हणजे लोकं नसतं चालत, ते म्हणजे घडवून घेतलं जात असतं. ती वारी म्हणा किंवा ते असं म्हणता येईल. कसं तुम्ही आता म्हटलं, की फलटणचा एक हां, अनुभव बरोबर. सांगतो मी. फलटणला माऊलींच्या वारीचा मुक्काम असतो आणि मी 2015ची गोष्ट सांगतोय, की आम्ही काय केलं होतं, जिथे-जिथे माऊलींच्या वारीचा मुक्काम आहे, म्हणजे पहिला पुणे, मग सासवड, मग फलटण अशा पद्धती जिथे मुक्काम आहे, तिथं मुक्कामाच्या दिवशीचा संध्याकाळी आम्ही तिथे प्रयोग लावला होता. तर फलटणला जेव्हा प्रयोग लावला, तेव्हा आयोजकांना वाटलं हे कीर्तनाचं स्वरूप असावं. त्यांनी नाट्यप्रयोग बघितलेला नव्हता. तर त्यांनी जिथे वारकरी म्हणजे वेगळ्या-वेगळ्या दिंड्या नाहीत, पण एक जवळ-जवळ लाखभराचा माहोल असा असतो, की जिथे जागा मिळेल, तिथे ती विसावलेली असतात. तर एका मैदानामध्ये त्यांनी साधारण 7.5-8 फुटाचं मचाण बांधलेलं होतं आणि ते जवळ-जवळ 15 बाय 15चं मचाण लावलेलं होतं. जिना-बिना होता आणि चारी बाजूला हॅलोजन्स लावून त्यांनी फोकस केलेला होता आणि असं सोडल्यासारखं म्हणले, "हां, इथं प्रयोग करायचा आहे." तर पहिल्यांदा तर एक रंगकर्मी म्हणून आपण थिएटरमध्ये असे हां, किंवा 20 गज असेल हॉलमध्ये किंवा प्रयोग बरोबर असा ग्रीन विचार रूम जवळ हवी वगैरे आणि असं. मला एकच क्षण अरे बापरे! इथे प्रयोग करायचा आहे. कारण ते सगळे कोणी थकलेले असतात 20-30 एक्झॅक्ट. हां, किलोमीटर बरोबर. चाललेले, कोणी गाढ झोपलेले असतात. कोणी अशा सगळ्या त्यांच्यामध्ये त्यांनी ते लावून पहिले अभंग सुरू केले मोठ्यांदा ती दांड कसोटी पण असू शकते. जसं तुम्ही म्हणाले, की आणि मी काय म्हणलं एकदा का तो गुरूंकडून माझा कसोटी माझा मी म्हणते. मेकअप बरोबर. केलेला होता आणि आनंद डोहचं सुरू सुरू केलं. केलं. जसं तिथे दिसलो मी, साधारण 4,500-5,000 प्रेक्षक वाह! माझ्या भोवती होते. चारी बाजूनी होते.
आणि मी चारही बाजूनी प्रयोग करत होतो. म्हणजे आता करणार कसा ना हां, प्रयोग? म्हणजे हां. काही वेळेला एक वाक्य 2-2दा म्हणायचो. एकदा इकडेही म्हणायचो, एकदा इकडच्यांना कदाचित गोल करून बसले जसं असते मी पाठीमागे त्याचे पण असते. अभंग म्हणायला लागलो, तसं मला असा रिस्पॉन्स आला, की तोंडपाठ अभंग एखादा असल्यासारखा समोरून पण यायला लागले. म्हणजे मी माझं अच्छा. अभंगांची पहिली ओळ म्हणलं, ध्रुपद म्हणलं, की ते समोरून यायचं. त्याच्यावरती टाळ्या वाजवल्या जायच्या. आणि प्रयोगाचं हे असं आहे, की मी समष्टीमध्ये विलीन होतात तुकाराम महाराज. तुमच्या आमच्यात सगळ्यांच्यात बरोबर. गेल्या 375 वर्ष तुमच्या आमच्यात सगळ्यांच्यात तुकाराम महाराज आहेत. कारण ते समष्टीत विलीन झालेले आहेत. तर त्याचा नाटकीय एंड असा असतो, की मी लोकांमध्ये जातो आणि तिथनं मी एक्झिट घेतो. हां. तर आता ते मला कळेना आता कशी एक्झिट घ्यायची? काय काय हजारो करायचं? लोक होते ना. 9 पायऱ्यांचा जिना उतरायचा आणि माझी व्हॅन तिकडे लावलेली होती. तिथपर्यंत चालत जायचं कसं? कारण तोपर्यंत इतके संप्रदाय रंगात आलेला होता आणि महाराजच समोर दिसतायत. बरोबर. अशा पद्धतीने ते बघत होते आणि हे होते. त्याच्यात आवलीची भूमिका पण मीच करायचो. सो करतो म्हणजे. तर ते हे सगळं आणि मी तो जिना उतरून म्हणजे आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. असं म्हणत श्लोक म्हणत खाली उतरलो आणि विठ्ठल विठ्ठलचा जय हे सुरू केला. आणि मी म्हणजे तुम्हाला आज मला ते पुन्हा सांगताना, की काय आपल्या महाराष्ट्रात संप्रदायाचं किंवा वारकरी संप्रदाय वारसा आणि त्यांचं माऊली आणि महाराजांवरती असलेलं जे नितांत प्रेम आहे, की त्यांच्या अंगात ते आहे, की महाराजांना असं जमिनीवर कसं पाऊल ठेवून द्यायचं. अक्षरशः असे हाताच्या हे केलेले होते आणि मी असा अरे बापरे! हा प्रश्न असा तर ते असं मला सांगत होतं ते, "ठेव पाय, पाय ठेवा" असं आणि मी प्रत्येकाच्या हातावर पाय ठेवत माझ्या व्हॅनपर्यंत गेलेलो होतो. म्हणजे ते जे प्रेम मला मिळालेलं आहे, ते कुठल्याही रंगमंचावरती केलेलं तिकीट आणि काढून येऊन हां, ते स्वतः मिळूच शकत नाही आणि टाळ्या वाजवण्यापेक्षा तुम्हाला हा म्हणजे आणि हा जो आणि अनुभव होता तुम्हाला प्रत्येक वेळेला कुठेही नट म्हणून माझ्यामध्ये कुठलाच अभिनिवेश आला नाही. यांनी प्रत्येक वेळेला मी माणूस म्हणून समृद्ध होत गेलो. म्हणजे माझा हे अनुभव मी का शेअर करतो, की याच्यात माझ्या अभिनयाचं हे जाऊ देत. मला हे सारखं सांगावसं वाटतं, की मला ही 2 माणसं कळली ती या लोकांच्या दृष्टीतनं कळली. म्हणजे माऊली असतील किंवा महाराज असतील किंवा एकूणच भक्ती संप्रदाय असेल. अंधभक्ती, अंधश्रद्धा बाजूला ठेवा. पण श्रद्धेची शक्ती काय असते, की त्यांनी त्यांच्यासाठी समोरच्या एका व्यक्तीला महाराज मानलेलं आहे, माऊली मानलेलं आहे किंवा हे आणि ते त्यांच्या पद्धतीने त्याच्यावर भक्ती करतायत. सो त्यांनी तुम्ही माणूस म्हणून खूप समृद्ध होता. जे मला 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 ते कळलं किंवा मला ती ती शिकवण मला मिळाली असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे तुम्ही जो प्रसंग सांगितला ना, असं म्हणजे अंगावर शहारे हो, आलाय, की हो, काय प्रसंग असेल. म्हणजे आताही तुम्ही सांगताना तुम्ही तो क्षण जगता, हो. की केवळ समोर एक साचेबद्ध लोकं नाहीये, तिकीट काढून आलेले नाहीये आणि सोफिस्टिकेटली टाळ्या पण पडत नाही. नाही, नाही. तुम्हाला चारी बाजूनी शेकडो नाही तर हजारो लोकांचा तुम्हाला दमलेले गराडा आहे. 20 किलोमीटर रोजचे चालून आलेले आणि हे केलेले आणि उद्या पहाटे उठायचं आहे आणि पुन्हा पुढच्या मुक्कामाला जायचंय. असे सगळेजण ज्यावेळेला तुकाराम महाराजांचे अभंग माझ्या बरोबरीने म्हणायला लागतात आणि त्यावेळेला संप्रदायाची ताकद आणि शक्ती आपल्याला कळते, की म्हणजे काय आध्यात्मिक क्षेत्रात जे अ, जगत असतात, ते म्हणतात की दासबोध असो, ज्ञानेश्वरी असो किंवा तुकारामांचे अभंग असो, प्रत्येक वेळी प्रत्येक ज्यात नवनवीन ते पारायण करतात, तर नव्या रूपात दिसतात आणि नवे तुम्हाला शिकवण देत असतात. नव्याने म्हणजे समजतं. म्हणजे तुम्ही शेकडो प्रयोग केले, 400च्या वर तुम्ही म्हणालात की प्रयोग, पण तो प्रयोग एकीकडे आणि तर व्यावसायिक प्रत्येक 400 प्रयोगाला मला वेगळे अनुभव आलेले. पण हा तर म्हणजे हा मी एक निःशब्द. प्रातिनिधिक स्वरूपात सांगितलं. हां, मी जसं म्हणालो होतो, की यवतमाळसारख्या छोट्या शहरांमध्ये अमरावती असो, नागपूर असो किंवा पुणे, मुंबई असो, पूर्ण महाराष्ट्र, देशभरात एक तो उडता पंजाब पण एक आला होता, की ज्यात एक भीषण वास्तव दाखवलं होतं. तर व्यसनाधीनतेकडे वळतायत. तरुणांना काय सांगाल तुम्ही? नाही मला असं वाटतं, की असं कुठलं उपदेशाचा डोस देऊन माणसं ऐकतात असं मला स्वतःला वाटत नाही. म्हणजे त्यांनी अनुभवही घ्यावा असं माझं म्हणणं नाहीये. पण तरीही ही स्वची जाणीव व्हायला पाहिजे. स्वतःचं स्वतःला जाणवल्याशिवाय, की हे वाईट आहे, हे तुम्ही कितीही ओरडून सांगणं आणि त्यावेळेला व्यसनाधीन असलेल्या तरुणाला त्याच्यातनं मिळणारा आनंद काय आहे त्याचा अनुभव किंवा समाजातली सध्या ढासळत चाललेली कुटुंब व्यवस्था कारण तुमच्या आमच्या लहानपणी म्हणजे मी पण एक तुमच्यापेक्षा किती लहान आहे. त्याच्यावरच येणार. पण एक मी 90s मध्ये होतो. पण सगळ्या जॉइंट फॅमिलीमध्ये मी जगलोय. सगळ्यांबरोबरचा जो संवाद तुटलेला आहे. हां. मग तो मित्रामित्रामधलाही तुटलेला तुटलेला. संवाद आहे. तो संवाद प्रस्थापित व्हायला पाहिजे आणि हं. व्यक्त होणं म्हणजे रील करणं नाही. व्यक्त होणं म्हणजे दुसऱ्याचं रील बघून त्याला लाईक करणं नाही.
मला असं वाटतं, की बोलून तुम्ही जेवढे व्यक्त होऊ शकता, ते एका अर्थी एक ना स्खलन असतं आपल्यातलं. आपल्याला नव्या स्वरूपात ते हे करत असतं जेव्हा तुम्ही संवाद साधता. मग तो आई-वडिलांबरोबर असेल, शिक्षकांबरोबर असेल, मित्राबरोबर असेल, मैत्रिणीबरोबर असेल. तो संवाद व्हायला पाहिजे आणि तो फक्त म्हणजे आता असं झालंय ना, की सगळ्यांचं खूप जणांचं, मेजॉरिटी सगळ्यांचं कॉमन हे Instagramवर तू काय पाहिलं आणि मी काय पाहिलं याच्यावरतीच असतं किंवा कुठल्याही याच्यावरती ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवरती किंवा याच्यावरती. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी बोललं पाहिजे, त्यांनी व्यक्त झालं पाहिजे आणि मग अगदी स्वतःच्या व्यसनांबद्दल सुद्धा व्यक्त झालं पाहिजे. म्हणजे मी हे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी मोकळेपणे मी हे सांगतो, की नाट्य क्षेत्रात यायच्या आधी म्हणजे साल वाईजच विचार केला तर 84, 85, 86 मी कमालीचा व्यसनाधीन होतो ज्यावेळेला मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला. कमालीचा व्यसनाधीन होतो. पण ज्यावेळेला मला दुसरं हे काहीतरी करायला मिळालं, माझ्या डोक्याला चालना मिळाली आणि वडिलांनी जेव्हा हे सांगितलं, की "तू जरूर कर, पण त्यातली एक गोष्ट की ज्यासाठी हे क्षेत्र बदनाम आहे, त्याच्यापासून लांब राहा." आणि ऑल ऑफ अ सडन म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रात याला दाखल करावा का काय अशी माझी कंडिशन होती. त्याच्यानंतर त्या दिवशी जेव्हा मला नाही बाबा माझ्या बुद्धीसाठी आणि माझ्या याच्यासाठी मला नाट्यक्षेत्रातच काहीतरी करायचं आहे, तर मला हे सोडलं पाहिजे. असं माझं मीच स्वतःला ब्लॅकमेल करून घेतलं आणि आज रात्री म्हणजे असं नाही, आज जरा शेवटचं पेक घेतो आणि मग बंद करतो बरं का. असं न करता सोडलं तर सोडलं तिथनं आजपर्यंत तिकडं वळलो नाही. हे माझं मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि तरीही मी कोणालाही ना मी माझ्या मुलाला शिकवायला जात, ना मी कुठल्याही विद्यार्थ्याला शिकवायला जात. पण हे मात्र मी सांगतो, की इतकं होऊ शकतं. ते विथड्रॉल्स सगळे थापा आहेत. असं काहीही होत नाही. जर तुम्ही मनाने ठरवलं, तर तुम्ही चेन स्मोकर असाल, तर ऑल ऑफ अ सडन तुम्ही दुसऱ्या दिवशी सिगारेट बंद करू शकता. तुम्ही अट्टल दारुडे असाल, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही, असं जर तुमचं हे असेल, सगळं शेवटी इथं आहे असं मला वाटतं. मी त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. तर त्यामुळे मला वाटतं हे शेअर केलं पाहिजे आणि हे कुठल्याही अशा परिसंवादातनं आणि याच्यातनं नाही. तर हे अशा ज्या आपण आता इन्फॉर्मल, फॉर्मल अशा दोन्ही पद्धतीच्या गप्पा मारतोय त्याच्यात हे मोकळेपणी सांगितलं पाहिजे. उगीचच म्हणजे ज्याला शक्य आहे त्यांनी किंवा ज्याला लोक ऐकतील असं त्याचं हे असेल, त्यांनी मोकळेपणी हे सांगितलं पाहिजे, की आयुष्यातल्या या टप्प्यांवरती आपलं होतं. या चुका आहेत का? तर या चुकाच आहेत. पण त्या चुका आपल्याला सुधारायच्या आहेत. कोणी शिकवलं म्हणून हे होत नाही. तरुणांच्या बाबतीतही मला नेहमी म्हणायचं, की त्यांना कोणी शिकवायला लागलं, की ते बरोबर उलटं हे होतं असं मला हां. वाटतं. ती ती वय असतं की बंडखोरी असते. सो मला असं वाटतं, की त्यांना 2-3 चांगल्या दिशा दाखवाव्यात. हां. कुठनं कसं जायचं हे त्याचं त्यांनी ठरवावं असं मला वाटतं. नाट्यक्षेत्रामध्ये पण अनेक जण आतून त्यांना वाटतं आणि ते मुंबईकडे जातात. कारण जसं प्रत्येक शहरात जसं मी म्हटलं, की प्रत्येक शहराचा एक सांस्कृतिक वारसा आहे, पण मुंबईकडे जातात. पण शेवटी स्ट्रगल आणि ते योग्य संधी लवकर न मिळाल्यानं कुठे ना कुठे हतोत्साहित होतात. मग शिक्षणही कदाचित काही लोकं अर्धवट सोडलेलं असतं किंवा शिक्षणाची नाळ सुटलेली असते. काय करावं असा गंभीर प्रश्न असतो. थोडं त्यांना मला असं वाटतं, की जे प्रचलित शिक्षण त्यांची जी शिक्षणाची बेसिक हे आहे, की त्यांनी ॲटलीस्ट पदवीधर व्हावं और जो काही त्यांनी केलेलं असेल, ते शिक्षण पूर्ण करावं. ते शिक्षण पूर्ण करता जे त्याचा छंद म्हणून त्यांनी कारण आजही आपल्याकडे अभिनय हा छंद म्हणून धरला जातो. नंतर तो व्यवसायात रूपांतरित होतो. म्हणजे तुम्ही डॉक्टर श्रीराम लागूंपासून ते डॉक्टर गिरीश ओकांपर्यंत काय हे सगळे वैद्यकीय ह्याच्यातले डॉक्टर आहेत. आणि मग प्रॅक्टिस न करता ते त्यांचं जे पॅशन होतं तिकडे वळलेले आहेत किंवा खूपसे यातले कित्येक कोणी इंजिनियर आहे, कोणी सी-ए आहेत, की जे या क्षेत्रामध्ये नंतर म्हणजे त्यामुळं छंद जोपासताना तुमची जी आपल्याकडे दिलेली प्रचलित शिक्षणाची चौकट आहे, ती पूर्ण करावी. कारण यांनी नुसतं त्याला हातात सर्टिफिकेट मिळतं म्हणून नाही. तुम्ही विचारवाईज सुद्धा त्या 2-3 वर्षामध्ये एक वेगळ्या पद्धतीने मॅच्युअर्ड प्रगल्भ होतं. व्हावं. साधक-बाधक विचार करण्याची तुमच्यामध्ये कपॅसिटी येते आणि मग मात्र पूर्ण वेळ त्याला द्यावा. मग अर्धवट नाही करायचं. मग कुठेतरी नोकरी करतोय अर्धवेळ आणि मग तिथं जातोय असं नाही. मग एकदा 2-3 वर्ष स्वतःला तपासून बघावं. ते करत असताना तुमचं जर तुम्ही वाचन, चांगले सिनेमे बघणं जे आजकाल सहज शक्य आहे आपल्या मोबाईलवरती तुम्हाला मोबाईल इटसेल्फ एक थिएटर आता झालेलं आहे. सो तुम्ही ते बघू शकता. चांगले सिनेमे बघणं, त्यांनी स्वतःला अपग्रेड करत राहणं, अभिनय वाईज, विचार वाईज, चांगलं वाचन करणं. मग ते कुठल्याही याचं असेल. मग कादंबऱ्या, कथा, चरित्र काहीही वाचा. पण ते वाचत राहणं, चांगले-चांगले YouTubeवर चांगले पॉडकास्ट असतात. चांगल्या प्रतिथयश कलावंतांचे असतात. तुमच्या क्षेत्रातल्या लोकांचं बघा. पण मग त्यांचा स्ट्रगल अभ्यासा. फक्त त्याचं ग्लॅमर किंवा त्याची आत्ता आलेली पोझिशनच्या मागं तो 1 दशांश दिसतोय. 9 दशांश काय आहे? हिमनगासारखं आहे. हिमनगाचा एवढा 9 दशांश भाग पाण्यात असतो. ते या पॉडकास्टमधनं जेव्हा येईल त्यावेळेला तुम्हाला तुमच्या स्ट्रगलमध्ये जेव्हा डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन येईल त्यावेळेला हे जे तुम्ही बघितलेलं, अनुभवलेलं असेल, ते तुम्हाला साथ देत राहतं, की अपना भी टाईम आएगा.
आणि कधी तुम्हाला संधी मिळेल, मग त्याच्या बरोबरीने तुम्ही तुमच्या अर्थार्जनाचं दुसरं एखादं माध्यम तुम्ही निवडलं पाहिजे, की ज्याच्यामधनं तुम्ही निदान तुमचा खर्च चालवू शकता. आणि एका अभिनेत्यासाठी किंवा यांच्यासाठी मी सांगेन तुमच्या गरजा कमी करा ना, की जेणेकरून तुम्हाला कॉम्प्रोमाईज नाही करावं लागणार. आपल्या गरजा आपण इतक्या भरमसाठ वाढवून ठेवतो. म्हणजे आजही मला माझ्या गरजा स्वतःच्या इतक्या कमी आहेत, की मला त्यामुळे कॉम्प्रोमाईज नाही करावं लागत. मला माझ्या मनाप्रमाणे, मताप्रमाणे काही सादर करणं, काही करणं, काही लिहिणं हे शक्य त्यामुळं होतं. आज मनसोक्त गप्पा झाल्या. विविध विषयांवर तुम्ही आपलं मत व्यक्त केलं आणि खरंच खूप छान वाटलं, की म्हणजे तुमच्याशी गप्पा मारून. आज आपल्यासोबत होते योगेश सोमण सर आणि त्यांनी मनमुरादपणे विविध विषयांवर आपले अनुभव सांगितले, गप्पा मारल्या आणि आपलं मत देखील व्यक्त केलं. पुन्हा भेटूया खास व्यक्तिमत्वासह UCN पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.